मला जर प्रश्न विचारला stdio.h कुठे आहे, बोला पटपट, याचं लोकेशन काय रे, लोकेशन सांगा. स्लॅश युजर बोलतोय, युजर स्लॅश नाहीये तो. आधी बघा स्लॅश युजर, स्लॅशचा अर्थ होतो सिस्टीमच्या डिरेक्टरी मध्ये ही लोक आहेत. युजर नावाचं फोल्डर हे सिस्टीम मध्ये बनवून आले, आपण बनवलं का नाही. याच्या आतमध्ये कुठल्या नावाचं फोल्डर आहे, इन्क्लूड नावाचं फोल्डर आहे, आणि याच्या आतमध्ये ती फाईल आहे stdio.h. नोटीस करा, ही फाईल लिहिताना माझ्याकडे दोन ऑप्शन आहेत, पटपट बोलायचं. कुठले कुठले, हे एक असा, आणि दुसरा ऑप्शन काय सांगा, हॅश इन्क्लूड. हा काय करायचं, डबल कोटमध्ये, डबल कोटमध्ये. ठीक आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आली. आता काही लोक बोलतील म्हणून सी आली का, अरे आजच्या लेक्चरला ही पण हिस्ट्री सांगणार आहे. याच्या आधी बी नावाची लँग्वेज होती आणि याच्या आधी BCPL नावाची लँग्वेज होती. बरं चला परत सांगतो काही गोष्टी. ठीक आहे. CCPP अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जी खूप यूज केली जाते. कुठल्या लेवलला, लो लेवलला. जसं एक्झाम्पल सांगायला गेलं की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ही अशी लो लेवल लँग्वेज आहे, ही मला कॉलेजमध्ये आहे म्हणून मी शिकतो. पण आहे ना, मी तुम्हाला सांगतोय कॉलेजमध्ये आहे म्हणून शिकू नका. जे सेकंड इयरला लोक आहेत ना, फर्स्ट इयर सेकंड इयरवाले जी लोक असतील त्यांना असं वाटू शकतं की कॉलेजला लँग्वेज आहे म्हणून मला ही व्यवस्थित करायला पाहिजे. तर असं नाही आहे. तुम्हाला कळेल, चांगले चांगले इंटरव्ह्यू पण आहे ना, 14-14 लाखाच्या कंपन्या, 15-15 लाख, 20-20 लाखाच्या कंपन्या CCPP वरती इंटरव्ह्यू घेतात. म्हणजे असं कॅज्युअली घेऊ नका की CCPP वरती कोणी काम करत नाही. त्यांना माहिती आहे की तेवढ्या लो लेवलला हे कामं चालतात. सो तुम्हाला त्या गोष्टी यायला पण पाहिजेत. आणि तुम्हाला समजेलच थोड्या दिवसात, जसं ॲरे पॉइंटर चालू होईल ना तिथपर्यंत असं वाटेल की बेसिक आहे, आणि तिथनं जो पेस पकडलाय ना मग तुम्हाला लक्षात येईल की हे एवढं इम्पॉर्टंट काय, काहीच नाही, भारी गोष्ट नाहीच आहे. कंपनीमध्ये काम करणारी लोक आहेत ना, तुम्ही त्यांच्याशी पण डिस्कस करू शकता. एवढ्या लेवलला तुम्ही CCPP शिकणार आहात म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्यांच्याशी बोलू शकता. त्यांना 10 वर्ष एक्सपिरियन्स असू द्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, तुम्ही बोलता नाही ना, त्यांना असं वाटेल तुला एवढं कसं काय माहिती CCPP बद्दल. आता CPP का बोलतोय मी, CPP ही OOP लँग्वेज आहे, बरोबर की नाही. आणि जगामध्ये जास्त चालणाऱ्या लँग्वेजमध्ये OOP लँग्वेजेस असतात. जावा, पायथन, सगळे OOP लँग्वेज आहेत. इव्हन तुम्ही नोटीस करा ना, कुठली पण लँग्वेज आली ना OOPची, तिचा बेस आहे ना CPP आहे. कारण CPP मध्ये जे फीचर्स आहेत ना, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम वगैरे, OOPचे जे, त्या सगळ्या लँग्वेजने अडॉप्ट केलेत. प्रत्येकाने घेतलेत, स्वतःच्या पद्धतीने लिहिल्या गोष्टी. म्हणून म्हणतोय CCPP तर महत्त्वाचं आहेच आहे आणि तुम्ही तेच शिकताय. बरं तुम्ही ठरवलंय ना की क्लास करायचा आहे, तर बाबा नुसतं शिकायचं नाही आहे, तर कोडरच बनायचं आहे, की परत तुम्हाला दुसरीकडे जाऊन CCPP शिकायचं आहे, नाही ना. असंच असेल ना की इथे शिकलात तर एकदा शिकलो की शिकलो. आणि मी तुम्हाला 100% सांगतो, तुमचं युनिव्हर्सिटी काय, सगळ्या युनिव्हर्सिटी घ्या. MIT इथलं नाही, कोथरूडचं नाही, मॅसेच्युसेट्स बाहेरचं, ठीक आहे, कुठली पण युनिव्हर्सिटी घ्या. CCPPचा जो पोर्शन आहे तो आपण इथे कव्हर करणार आहोत. प्लस तुम्हाला नॉर्मली नाही येणार, तुम्हाला नेक्स्ट लेवल येत असतील गोष्टी. तर माझ्या डोक्यात एवढंच आहे की आता स्टार्ट करतोय ना, तर लेक्चर मिस करू नका. आणि जे जुने लोक आहेत, आता जुने लोक किती आहेत प्रिव्हियस बॅचेसची, कुठल्या तरी एका बॅचला असेल. हां बघा, हा काउंट पण बघा तुम्ही, बरोबर 50-50% काउंट असतो नेहमी. तर तुम्ही एक लक्षात ठेवा, जुन्या लोकांनी पण, की कॅज्युअली घेऊ नका. तुम्हाला असं वाटेल की जावा मला येत आहे, मला डार्ट पण येत आहे, मी फ्लटर शिकतोय, मी फ्रेमवर्कच्या लँग्वेज येतात, मला वेब डेव्हलपमेंट येते. नंतर सगळ्यांच्या आतमध्ये जाऊन जो बसलाय ना माणूस, तो CCPP आहे. सो याच्या नादाला लागायचंय ना, तर एकदम असं शरण गेल्यासारखं जायचं. शरण म्हणजे काय, भाई CCPP तुला नमस्कार आहे, मला नका करू, CCPP. ठीक आहे, इथनं सुरुवात करू एकदम बेसिक पासून. ठीक आहे. आजच्या लेक्चरला परत सांगतोय, जे मी सांगतोय ते CCPPच्या लँग्वेजमध्ये कधीच हे सांगितलं जात नाहीत लोकांकडनं गोष्टी. ते काय म्हणतात की डायरेक्ट सुरू करतात, डेटा टाईप. ठीक आहे. आता आपला डेटा टाईप टॉपिक मागच्या वेळेसच सुरू झालाय, आणि मी तुम्हाला असं बोललो होतो नेक्स्ट लेक्चरला आपण आल्या आपण असं शिकायचंय, कंपायलेशनच्या स्टेजेस. काय शिकायचे आपल्याला, कंपायलेशनच्या स्टेजेस. ठीक आहे. चला आता इथनं बघा बरं, काही लोकांना किती नवीन असणार आहे आणि काही लोकांना ऑलरेडी माहिती असणार आहे. आता हा पहिला प्रोग्राम आहे. ठीक आहे. हां, आता तुम्ही मला सांगा किती लोक ठाम आहेत आता हॅश इन्क्लूड लिहिलं नाही तरी चालतं. बघा बरं ह्यांचा कॉन्फिडन्स. आता जे नव्हते लेक्चरला किंवा ज्यांनी डेमो लेक्चर पण नाही बघितले, त्यांच्या डोक्यात काय असणार, असलं कसलं शिकवतोय, हॅश इन्क्लूड शिवाय Cचा कोडच होत नाही. तेच तर बोलतोय ना, डेमो लेक्चर म्हणजे डेमो नसतं रे. आज त्यांना असं वाटतं काहीतरी सांगेल, भाजी कशी बनवायची, चपाती कशी बनवायची. डेमो लेक्चर म्हणजे ऍक्च्युअल डेमो लेक्चर आहे. जे बेसिक वाटतं ना ते ॲडव्हान्स आहे. म्हणजे रन कसा होतो कोड हे सगळं मी डेमो लेक्चरला सांगितलं होतं, आठवतंय का. OS इम्पॉर्टंट आहे की नाही, का
हार्डवेअर सोबत आपल्या प्रोग्रामला बोलायचं असतं. मग पिक्चरमध्ये कोण येते? ओएसच येते. ओएस शिवाय काम चालणार आहे का? आपला कोड काय म्हणून जातो? प्रोसेस म्हणून जातो, बरोबर की नाही? आणि प्रत्येक प्रोसेसचा विचार करा. प्रोसेस असते ना ती रॅम वरती येते, रन होते, संपली की रॅम वरनं निघून जाते, बरोबर. म्हणजे तिला जन्म आहे आणि तिला मृत्यू आहे. म्हणजे काय? तिला आयुष्य आहे असं आपण बोलू शकतो, लाईफ आहे. म्हणजे ती जन्माला येते प्रोसेस. फुटबॉलचा गेम चालू केला, गेम चालू झाला, रॅम वरती आला, रनिंग आहे, म्हणजे याचा अर्थ प्रोसेस रनिंग आहे, बरोबर. जेव्हा प्रोसेस म्हणजे तुम्ही फुटबॉलचा गेम खेळणे बंद करता, म्हणजे क्लोज वरती क्लिक करता, बाहेर पडला तर रॅम वरनं ती प्रोसेस गेलेली आहे. याचा अर्थ जेव्हा रॅम वरती कुठली गोष्ट येते तेव्हा ती काय असते? प्रोसेस असते. हे मी कधी शिकवलंय? डेमो लेक्चरला शिकवलं होतं, ठीक आहे. आता काही लोक बोलते की सर मग आजचं लेक्चर पण डेमो लेक्चर आहे. आजचं लेक्चर ऍक्च्युअल कंटेंटचं लेक्चर आहे. हे लेक्चर मिस केलं तुम्ही, उद्यापासून नाही आलात तरी चालेल, सिरियसली सांगतोय. लेक्चर जर मिस झालं म्हणजे आज तुम्ही आता बोलाल आता तर आम्ही आलेलो आहोत, मी तुमच्या मित्रांसाठी सांगतोय. जर हे लेक्चर युट्यूबला येते तर त्यांनी ह्या वीकमध्ये बघितलं तर त्यांना अलाउ करतील मे बी. पण जर तुम्ही बघितलंच नाही तर तुम्हाला कळणार पण नाही. कळेल तुम्हाला काल बोलतोय मी. हे बघा, चला ऐका. तुम्हाला आता माहिती असेल तुम्हाला इथे मी डायरेक्टली असा कोड लिहू शकतो. सांगा. प्रिंट एफ बोला, हॅलो फ्रॉम कोर टू वेब. आपण लिहिला होता असा कोड. स्लॅश एन कशाला देतात? नेक्स्ट लाईनला जायला. सगळ्यांनी लक्ष द्या, जुन्या लोकांनी तर नीट लक्ष द्या, कारण आपल्याला जे माहित नाही त्या गोष्टी आपल्याला इथे कळणार आहेत. तुम्हाला रादर जावा कसं चालतं, जे बोलतो ना आपण जावाचा कोड नेटिव्हला कॉल करतो, ते नेटिव्हचे कॉल आहेत ना ऍक्च्युअली तुम्ही सी मध्ये शिकणार आहात. की मी तुम्हाला सांगेन की जावा मधलं न्यू आहे ना तो ह्याच्या मॅलॉकला कॉल करतो आणि हा मॅलॉक आपण सी मध्ये शिकतो. म्हणजे इमॅजिन करा, लोक असं वरती शिकत चाललेत, आपण लो लेवलला चाललोय. आणि लो लेवलला जेवढं जाऊ ना तेवढ्या गोष्टी आहे ना तुम्हाला कळतील की कंपनीमध्ये तर तुम्हाला प्रतिष्ठा मिळेलच, कारण हाय लेवलला किड्या मुंग्या झुरळ पण काम करतायत. आमचे सर असे बोलायचे माहिती आहे का आधी, की ना हे जे जावा पायथन .NET बिटनेट याच्यावरती किड्या मुंग्या झुरळ पण काम करतात. ते असं का बोलायचे ते पण सांगतो तुम्हाला. कारण त्यांना त्या सगळ्या लँग्वेज येतात. त्यांना माहिती आहे की ह्या लँग्वेज खूप सोप्या आहेत, फ्रेमवर्क आहे, रेडीमेड लँग्वेज आहेत, जास्त काही कोड लिहावं लागत नाही. खरी मेहनत कुठल्या लँग्वेजमध्ये? CCPP मध्ये. आणि म्हणून CCPP ला दंडवत सगळी लोक घालतात. अजून पण बघा CCPP कुठल्याही बाहेरच्या देशात आहे ना, आज पण CCPP ला तेवढंच महत्व आहे. आपल्या ह्याच्यामध्ये काही सीन माहिती आहे का? आपली युनिव्हर्सिटी सांगते की CCPP मध्ये एवढे जॉब नाही, सो आपण थोडा पोर्शन बघूया. आणि मग आपले लोक काय, मॅडम टीचर लोक पण सगळे काय सांगतात की CCPP महत्वाचं नाही, तू जावा शिक, पायथन शिक, तू फ्रेमवर्क शिक, तू मोबाईल डेव्हलपमेंट शिक, बॅकएंड शिक. मी परत सांगतोय, तुम्ही काम जरी याच्यात करणार असाल ना तरी लो लेवलला CCPP. आता बघा बरं, पहिलाच कोड आहे हा. कोड सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी बघितलेला असतो. हॅलो वर्ल्ड असतं इथे लिहिलेलं, आठवतंय का? हॅलो वर्ल्ड. मी हा कोड लिहिला. आता बघा बरं, खूप लोकांना वाटेल की इथे एरर असेल, हॅश इन्क्लूड नाही लिहिला. पण ज्यांनी डेमो लेक्चर केले त्यांना माहिती इथे एरर येत नाही, इथे वॉर्निंग येते. मग काही लोक बोलतील वॉर्निंग म्हणजेच एरर ना. नाही, वॉर्निंग म्हणजे वॉर्निंग. आपले आई वडील आपल्याला डायरेक्ट फटकवायला सुरुवात करत नाही, आधी वॉर्निंग देतात. मी सांगितलं लास्ट लेक्चरला पण, वॉर्निंग म्हणजे काय? आता समजा तुम्ही चौकामध्ये बसलात मित्रांबरोबर, कुठले पोरं माहिती आहे ना आपले मित्र चौकात बसले असतात, ते टवाळक्या काय करतात ते आपल्या आई वडिलांना माहिती आहे. आपल्या आई वडील आपल्याला, म्हणजे आम्ही मुलांच्या साईडला सांगतोय, तुमचं नाही सांगत, ठीक आहे. आमच्या बाजूला असं होतं, आई वडील एकदा दोनदा सांगतात, बोलतात की बघ त्या मुलांबरोबर बसू नको, ती चांगली लोक नाहीत. पण तुम्हाला तर माहिती आहे गंगाधर ही शक्तिमान आहे. आपण तिथं बसतो ते आपल्या बाजूला बसतात. लक्षात येते का? आपणच ते नालायक लोक आहोत, ठीक आहे. असो, पण आपले आई वडील आपल्याला वॉर्निंग देतात की तुला दादा ही लास्ट वॉर्निंग, नेक्स्ट टाइम तुला वॉर्निंग नाही देणार, एरर येईल. एरर फटके भेटतील ना. बघा ना, मग वॉर्निंग आहे, एरर कुठे? वॉर्निंग आहे. पण प्रोग्रामिंग लँग्वेज कशी शिकायची ज्याच्यामध्ये एकही वॉर्निंग पण नाही आली पाहिजे आणि एरर पण नाही आला पाहिजे, तेव्हा ती प्रोग्रामिंग लँग्वेज बेस्ट आपण शिकू शकतो. पण आता वॉर्निंग आले ना तर त्याने मला सांगितलंय की तू काय कर, हॅश इन्क्लूड कोणाला कर? stdio.h. मग काही लोक आता इथे बसलेले म्हणतील, जे लेक्चर नाही केलंय ते म्हणतील याचा अर्थ सर हॅश इन्क्लूड शिवाय ऑप्शन नाही. ऑप्शन आहे, ऑर लिहिलाय, ऑर दिसला का ऑप्शन? 2 लाईन आहेत तिथे, नोटीस केलं का? वाचा बरं ही लाईन सगळ्यांनी एकदा. इन्क्लूड ऑर. ऑरचा अर्थ म्हणजे माझ्याकडे किती ऑप्शन आहेत? 2. पहिला ऑप्शन काय? हॅश इन्क्लूड. अख्खं जग हॅश इन्क्लूड लिहिणार. मी काय म्हणतोय, तुम्ही दुसरा ऑप्शन वापरा ना. पण तुम्हाला तो दुसरा ऑप्शन कसा येईल? जर शिकवलाच नाही तर येणार कसा ना. ठीक आहे, तुम्हाला कोड आधी रन करून दाखवतो. बघा, नोटीस करा इथे ./a.out. आता ही a.out काय असते वगैरे सगळं आजच्या लेक्चरला कळेल. डेटा टाईप पण आजचं पहिलं लेक्चर संपेल आज डेटा टाईपचं.
उद्या ऑपरेटरचं लेक्चर असेल. सो आता लक्ष द्यायला सुरुवात करा. हे तुम्हाला दिसलं का ए डॉट आउट. पण आता काही लोक काय म्हणतील, मास्तर आपण तर हे शिकलो खरं, पण ही वॉर्निंग काय गेली नव्हती. मग ही वॉर्निंग घालवायची असेल तर पहिला ऑप्शन आपल्याला त्यांनी दिला होता. पहिला ऑप्शन काय होता सांगा, हॅश इन्क्लूड stdio.h. बघा आता हा ऑप्शन मी वापरला, कंपाईल करतो. आता एकही वॉर्निंग नाही. वॉर्निंग आली का? मग आताच याचाच अर्थ काही लोक कन्क्लुजनला पोहोचतात. म्हणजेच मास्तर ही लाईन महत्वाची आहे. हीच लाईन पाहिजे होती. कुठली? हॅश इन्क्लूड stdio.h लाईन महत्वाची आहे. मी तुमच्या माहितीसाठी सांगतोय, ही लाईन ऑप्शनल आहे. ऑप्शनल आहे, हिला कंपल्सरी नका पकडू. आपल्याला घाणेरडी सवय लागली बघा ना, कॉलेजमध्ये आपण कोड करताना पहिलं कोड लिहायच्या आधी विचार नाही करत की कोडची लाईन काय, कशामध्ये कोड लिहायचं. आपण काय बोलतो, बाकीचं जाऊ दे, ही लाईन तर लागणार आहे, आधीच ही लाईन लिहितो. आठवते का? ही लाईन लिहिताना लोकांचा स्पीड बघितलाय का तुम्ही? 1000च्या स्पीडने गाडी चालवतात ते. डायरेक्ट हॅश इन्क्लूड आणि पुढे थांबतो. एवढे थांबतात की 5-6 तास काहीच लिहत नाहीत, कारण की पुढचं काही येतच नाही ना. मग ते म्हणतात, काही काही लोक तर अजून फास्ट लिहितात व्हॉइड मेन. मला सी मधल्या जेवढं तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायचे OS पर्यंतचे तेवढं मला सगळं माहिती आहे. का माहिती आहे? कारण मी ऑपरेटिंग सिस्टीम पण ऑलरेडी शिकलोय. आणि मी एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही शिकलो, मी 3 ऑपरेटिंग सिस्टीम शिकलोय. म्हणजे काय, विंडोज, लिनक्स आणि मॅक. असं नका समजू मी युजर आहे. युजर म्हणजे नाही का, ह्याच्याकडे लॅपटॉप असेल, हा विंडोज वापरतो, हा मॅक वापरतो, हा लिनक्स वापरतो. मी वापरणारा नाही म्हणत आहे. मी ऍक्च्युली ती OS चालते कशी हे मी बघितलंय, त्याच्या प्रोसेस कशा दिसतात, त्याच्यामधल्या गोष्टी कशा बघायच्या, सिस्टीम कॉल काय असतात, मी तुम्हाला सगळं सांगू शकतो. पण फक्त एवढंच आहे की तुम्ही फक्त क्लास नीट करायला पाहिजे. तुम्ही लेक्चरला नाही आले आणि मला मेसेज केला की मास्तर याचं मला आन्सर दे, तर मी तुम्हाला आन्सर देणार नाही. पण तुम्ही लेक्चरला या, तुम्ही लेक्चर नंतर भेटा मला, किती पण प्रश्न विचारा, किती पण, मी तुम्हाला सगळ्याचे आन्सर देईल. मला माहिती की खूप बेसिक प्रश्न पण असेल. आता बघा बरं, नोटीस करा, याच्यामध्ये तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो रे मित्रांनो की आहे ना, लक्ष द्यावर का सगळ्यांनी, याच्या अराउंड ब्रॅकेट द्यावाच लागतो. आता मला सांगा रे, हा मी काढला, काय वाटते, एरर आहे? किती लोकांना वाटतं इथे एरर येईल? बघा ना, असलं बघितलंच नाही आपण कधी. हा, हात वर करा, मग ताट एकदम शाळेसारखं बरं का, आपला हात वर करायचं, पुसायचं, म्हणजे सगळं सेम आहे. ठीक आहे, हात वर करा, खाली करा, हा ते सगळं सेम आहे. ठीक आहे, बरं मला सांगा इथे एरर येईल किती लोकांना वाटतंय? ताट हात वर करा जरा. तुम्ही मसीहा शोधता एवढं तर नक्की आहे. कोणीतरी आधी हात वर केला तरच मी हात वर करेन, नाही तर एकटा कुठे फाशीवर जाऊ, मी थोडीच काय बोलणार आहे. बरं एरर आहे इथे नक्की ना? ठीक आहे, बरं मला सांगा बरं, तुम्ही असला कोड कधी बघितलाय का रे? आपण नाही बघितला. याचा अर्थ आहे ना, हा stdio.h काय आहे याला सांगताना हे असं शंकरपाळीसारखं का लिहावं लागतंय? हां बघा ना, हा लेस दॅन, हा ग्रेटर दॅनचा सिम्बॉल का द्यावा लागतो? याचा अर्थ तुम्हाला सांगू का, याला पण एक मिनिंग आहे, म्हणून तो वापरला जातो. आता मी तुम्हाला मज्जा दाखवतो याची, नोटीस करा. हा काढतो, सदीर बदीर होतो, हा हॅश इन्क्लूड. तो म्हणतो अरे कुठे शोधू याला? बघा नोटीस करा, सदीर बदीर म्हणजे कळतं ना, मराठी शब्द आहे ते सगळे. ठीक आहे, वाचा. हॅश इन्क्लूड एक्सपेक्ट्स फाईल नेम, डबल कोट ऑर. याचा अर्थ मित्रांनो, तुमच्या दुसरी गोष्ट लक्षात आली का? याला पण ऑर आहे. अरे कळते की नाही? मग आतापर्यंत आपल्याला सगळ्या लोकांनी काय सांगितलं माहिती का, भाई फक्त हेच चालतं. अरे मी कुठं म्हणतोय अरे हे नाही चालत, असं काय नाही. तुम्ही कधी ट्रायच केले नाही ना, हे असं पण चालतं. अरे समजते का? आता दाखवतो रन करून. ठीक आहे, नोटीस करा, त्याने मला स्वतःहूनच ऑप्शन दिला होता, चाललं बघितलं. किती लोकांना डबल कोट ऑलरेडी माहिती आहे? ठीक आहे, मिनिंग सहित हात वर करा. सेकंड इयर वाल्यांना माफ आहे, जुने लोक. बरं सांगू एक गोष्ट, ऐका. सांगू का हे काय? बरं ठीक आहे, एक मिनिट थांबा. असलंच बघायची सवय ना तुम्हाला? बरं मी जादूगर मोहन सारखं तुम्हाला जादू नाही दाखवते बरं का, एवढं लक्षात ठेवा. या कन्सेप्ट आहेत, याचं आहे ना मिनिंग आहे. हा जेव्हा तुम्ही ब्रॅकेट देता ना, तेव्हा तो ह्याला सिस्टीमच्या फाईलमध्ये शोधतो. सिस्टीमची फाईल म्हणजे काय, आणि असं लिहिल्यानंतर करंट डिरेक्टरीमध्ये शोधतो. करंट डिरेक्टरी म्हणजे आपलं स्वतःच्या घरात. ठीक आहे, ऐका, चला लक्ष आहे सगळ्यांचं. बरं 2 ऑप्शन कळले का हॅश इन्क्लूड लिहिण्याचा? पहिला सांगा, ग्रेटर दॅन लेस दॅन म्हणजे ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहितो आपण, आणि दुसरा ऑप्शन काय, डबल कोटमध्ये लिहितो, बरोबर की नाही? मग आता मला सांगाल, काहीतरी मिनिंग असेल ना, ऑर लिहिला की मिनिंग असतं, बरोबर की नाही? मग आता मी तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगतो. नोट
समजा बरं, फोल्डर वगैरे कळतात ना सगळ्यांना? आपल्या लॅपटॉपमध्ये जे फोल्डर स्ट्रक्चर असतं ते कळतं ना सगळ्यांना? फोल्डर कसे बनवले जातात? आपण राईट क्लिक करून लेफ्ट क्लिक, माहिती आहे ना, क्रिएट फोल्डर करतो आणि फोल्डरच्या आतमध्ये गोष्टी असतात. आता समजा एक्झाम्पल म्हणून सांगतोय, नोटीस करा. आपण आधी रिअल टाइम एक्झाम्पल बघूया. हे होम आहे म्हणजे घर आहे. आता आहे ना क्लाउड किचनची कन्सेप्ट आलेली आहे, माहिती आहे ना? क्लाउड किचन किती लोकांनी ऐकलं? सगळ्यांनी ऐकला असला पाहिजे शब्द. बरं ठीक आहे, हे पण नसेल माहिती. ब्लिंकिट नावाचं ॲप किती लोकांनी ऐकलंय? हात वर करा. ब्लिंकिट सगळे आहेत की नाही? सगळे. हां, मला सांगा, ब्लिंकिट 10 मिनिट डिलिव्हरी देतं. क्विक कॉमर्स, झेप्टो, ब्लिंकिट क्विक कॉमर्स आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सेट सांगतो. समजा इथे ना ब्लिंकिटवाल्यांचं क्लाउड किचन आहे. क्लाउड किचन कळतंय का? एक अशी जागा, असं स्टोरेज, क्लाउड स्टोरेज बोलतो ना आपण त्याला, की ज्याच्यामध्ये आहे ना त्यांनी ऑलरेडी डेटा ठेवून दिलेला आहे. आता माझं घर इथे आहे, समजा मी असं बोलूया की आपलं घर आता इथे नऱ्यात आहे आपण, ठीक आहे? लक्ष द्या. जेव्हा मी ऑनलाईनवर नाही ना काहीतरी ऑर्डर करतो, तेव्हा ब्लिंकिटचं आहे ना जवळचं लोकेशन जे आहे, जे क्लाउड स्टोरेज त्यांनी ठेवलेलं आहे, तिथे जातं. समजा मला आहे ना पेप्सी किंवा कोक काहीतरी मागवायचं आहे, ठीक आहे? तर आता तो घरात अवेलेबल आहे का? नाही आहे. मग मी ब्लिंकिटवर गेलो, मला बाहेर जायचा कंटाळा आला होता, तर मी ब्लिंकिटवरनं ऑर्डर केलं. कारण की आता तेच आहे ना रे, आपल्याला कसं झालंय की घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळतात. झोमॅटो, स्विगी. आधी जेवायला कंपल्सरी बाहेर जावं लागायचं. तुम्ही खरं सांगा रे, झोमॅटो 2008 साली आले, तेव्हा तुम्ही असाल 7-8 वर्षाचे असाल. 2002, 2002 नंतरचीच बरीचशी लोक असतील या बॅचला बसलेले, कारण सेकंड इयरवाले म्हणजे 2000 नंतरचीच लोक असतील, बरोबर की नाही? म्हणजे तुम्ही विचार करा, झोमॅटो 2008 साली आले. तुम्ही कधी विचार केला होता का असा की त्या सुरुवातीच्या काही काळात की अरे कधीतरी फूड सुद्धा बाहेरून ऑर्डर केलं जाऊ शकतं? आपल्याला आधी प्रश्न काय पडायचे माहिती आहे का, की जर एखाद्याने फूड आणता आणता खाल्लं तर, उष्ट केलं, थोडंसं खाऊन दिलं आपल्याला, तर कळणार कसं? किंवा जर व्हेज मागवलं, नॉनव्हेज आलं चुकून तर कसं चालेल? हा प्रश्न आपल्याला खूप पडायचे. पण तुम्ही विचार करा बरं, कॅटेगरी क्रिएट केली की नाही झोमॅटोने? कॅटेगरी क्रिएशन म्हणतात, म्हणजे काय? नवीन कन्सेप्ट आणली. मग आता तुम्ही इमॅजिन करा, लोकांना आहे ना सवयी लावल्या जात आहेत. म्हणजे काय? बाहेर पाऊस पडतोय ना, लोक काय विचार करतात? राहुल, लई पाऊस पडतोय, गाडीवरनं भिजत हॉटेलला जायचं, त्यापेक्षा एक काम करणं, झोमॅटो स्विगी करूया. बोलतात की नाही? मग तुम्ही मला सांगा, झोमॅटो स्विगीवरती डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा पडतात. प्लस तुम्ही जर नीट नोटीस केलेलं असेल ना, हॉटेलमध्ये जी प्राइस असते ना त्याच्यात थोडीशी जास्त प्राइस ऑनलाईनवरती असते. किती लोकांनी हे नोटीस केलंय? जी हॉटेलमध्ये ॲक्च्युअल MRP असते किंवा प्राइस असते त्याच्यापेक्षा जास्त स्विगी झोमॅटो घेतं की नाही? म्हणजे स्विगी झोमॅटोवरती ते जेव्हा अपलोड करतात ना फोटोज, तेव्हा 20-25 रुपये एक्स्ट्रा लावलेले असतात प्रत्येक डिशच्या मागे. का? कारण त्यांना आहे ना झोमॅटोला 20% फी द्यावी लागते. प्रत्येक हॉटेलला झोमॅटोला किंवा स्विगीला फी द्यावी लागते ना त्यांची. प्लस झोमॅटो काय म्हणतो आपल्याला, म्हणतो तुला डिलिव्हरी चार्जेस पडतील. म्हणजे आपल्याकडनं डिलिव्हरी चार्जेस घेतं की नाही? 50-60 रुपये वगैरे 70 रुपये डिलिव्हरी चार्जेस पडतात. आठवते ना? झोमॅटो गोल्ड असेल तर तुमच्याकडे डिलिव्हरी चार्जेस फ्री असू शकतात. पण तो पण सिनारिओ आहे. गोल्डसाठी तुम्हाला आधी काहीतरी पैसे मोजावेच लागतात की नाही? गोल्ड कळते ना, झोमॅटो गोल्ड नावाची पण कन्सेप्ट आहे बरं का. किती लोकांनी हा शब्द ऐकला, झोमॅटो गोल्ड? मी का विचारतोय कळतंय ना? कारण बाकीचे ना असे काय बघतात ना माझ्याकडे, काहीतरी नवीनच सांगतोय. काय सांगतोय ते आता नीट ऐका, ठीक आहे? लक्ष द्या. बघा, आता आपण घरात आहोत इथे. तुम्ही मला सांगा, आपल्याला जर एखादी गोष्ट पाहिजे, म्हणजे आता घरात समजा पोहे बनवायचे, तर एक्झाम्पल बघा, पोहे आपल्या मराठी भाषेमध्ये पोहेला जास्त म्हणजे मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये पोहे संडे म्हटलं की सकाळी आई नाश्त्याला पोहेच घेऊन येते. आपल्याला मेनू विचारावं, काय सांगावं पण लागत नाही. आईला विचारलं ना आज काय बनवणार, आई म्हणते पोहे. मग आपल्याला असं एका पॉईंट नंतर होतं की विचारायलाच नको, कारण की मराठी घरांमध्ये शक्यतो पोहेच बनलेले असतात नाश्त्याला. आता ते इडली वगैरेचं फॅड आलंय, म्हणजे साऊथ इंडियन फूड जास्त खाण्याचं कल्चर आलंय. पण पोहे बघा, आता नोटीस करा, आता पोहे बनवण्यासाठी ऑलरेडी पोह्यासाठी माहिती आहे ना पोहे लागतील तुम्हाला भिजत घालून ते बनवायचे. आता नोटीस करा, आपण घरी आहे, आईने ना आईला माहिती असतं की डब्यामध्ये किती पोहे शिल्लक आहेत जेणेकरून किती लोकांना ते पुरू शकतात. पण आता तुम्ही नोटीस करा बरं, लक्ष द्या बरं का सगळ्यांनी. आई काय करते बघा, जेव्हा पोहे संपलेले असतील ना तेव्हा आपण संडेचा दिवस आहे समजा, आणि तुम्ही घरात बसलेले आहात. आता इथं आपण आहोत, हे आपण चित्र बघा, लय डेंजर आहे, ठीक आहे? हे बाबा, आई आणि हे तुम्ही, म्हणजे आपण स्वतः. तुम्ही मला सांगा, आई काहीतरी आहे ना पोहे बनवायला घेते, आईला माहिती आहे की घरातले पोहे संपलेत. आई ना, तुम्ही घरात असताना कधीच बाबांना काम सांगणार नाही, ठीक आहे? आई डायरेक्ट आपल्याकडे येते, आपल्याला म्हणते दादा एक काम कर, वाण्याच्या दुकानातनं अर्धा किलो पोहे घेऊन ये, बरोबर की नाही? आता पोहे बनवलेले आणत नाही हा, घरी तुम्ही नोटीस करा ना, घरी पोहे बनवले जातात. आपण हॉस्टेलला राहतो म्हणून आपण पोहे
बनलेले खायला जातो किंवा बनलेलेच विकत घेऊन येतो, बरोबर की नाही? पण आई काय म्हणते, मी पोहे छान बनवते घरी, त्यापेक्षा तू काय कर, वाण्याच्या दुकानातनं पोहे घेऊन ये, मी तुला बनवून देते छानपैकी पोहे. आता नोटीस करा, मला सांगा रे, नोटीस करा सगळ्यांनी, एक्झाम्पल नीट ऐका. आईला जर माहितीये घरामध्ये डब्यातले पोहे संपलेत, तर आईला हे कसं कळलं? कारण आईने तो डबा उघडून बघितला होता. आईला कळलं की आजच्या नाश्त्यापुरते सुद्धा पोहे नाहीयेत, म्हणून आईने आपल्याला काय सांगितलं की दादा एक काम कर, तू आहे ना पोहे घेऊन ये बाहेरून विकत. याचा अर्थ तुम्ही नोटीस करा बरं, आईने डब्यात न बघता आपल्याला नाही सांगितलं की बाहेरून पोहे विकत घेऊन ये. आईने आधी चेक केलं की किती पोहे आहेत घरामध्ये. 2-3 लोक, समजा तुमचे मित्र सुद्धा 2-3 जण खायला येणार आहेत पोहे, ठीक आहे? तुम्ही बोला आई माझे मित्र येणार, नाश्ता त्यांना सुद्धा देऊया. आता तुम्ही विचार करा, 3 लोकांपुरते पोहे होते, पण अजून 2 लोक वाढले ना तर पोहे कमी पडणार होते. आई काय आपल्याला सांगते की जा रे दादा, घरातले पोहे संपत आलेत, बाहेरून आपल्याला घेऊन यायला लागतील, तू वाण्याच्या दुकानातनं घेऊन ये. माझं प्रश्न सगळ्यांना एक एवढा सिंपल आहे, हे रिअल टाइम एक्झाम्पल आहे, हे तुम्ही घरी नेहमी ऐकलेलं असेल. पोह्याच्या जागी तुम्ही कुठली पण वस्तू घेऊ शकता की नाही? आता नोटीस करा, आधी ती वस्तू स्वतःच्या घरात शोधली जाते, जर ती नसेल ना तरच ती बाहेरून आणली जाते. याचाच अर्थ तुम्हाला काय म्हणतोय नीट ऐका. बघा, ही जी फाईल आहे ना, ही जी फाईल, ही एका आहे ना विशिष्ट फोल्डरच्या आतमध्ये, विशिष्ट फोल्डर म्हणजे आपण असं म्हणूया, आपल्या सी प्रोग्रामिंगसाठी सिस्टीम लेवलचे फोल्डर्स असतात. सिस्टीम लेवलचे म्हणजे काय, त्यांना प्री डिफाईंड आहे. बरं, ही तुम्ही लिहिली का रे फाईल? अरे तुम्ही लिहिला का stdio.h? कोणी लिहिलाय? सी ने ऑलरेडी लिहून दिलाय आपल्याला stdio.h. मग नोटीस करा, हे कुठे असेल? सिस्टीमच्या फोल्डरमध्ये असेल. मग आता मला सांगा, तुम्ही जो कोड लिहिताय, आता आपला जो कोड आहे तो कुठे, तुम्ही नोटीस केला का? एक सी नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये 4 नंबर नावाचं फोल्डर आहे, आणि त्याच्या आतमध्ये माझा हा गरीब कोड लिहिलाय मी, program 1.c. आणि ह्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, मला stdio.h पाहिजे. लक्ष द्या सगळ्यांनी, आता लक्ष द्या सगळ्यांनी, विचार करा, मला 100% सांगा, जर हा stdio.h आपल्या घरात सापडणार आहे का? हा आपल्या घरात लिहिला होता? नाही. याचाच अर्थ इथे 100% तुम्हाला माहिती आहे की stdio.h कुठून तरी बाहेरून आणला जाणार आहे. आपल्या फोल्डरमध्ये तो आहे का? नाहीये. म्हणून याच्या शेजारी असा ब्रॅकेट लावला जातो. हा ब्रॅकेट काय सांगतो माहितीये का? या stdio.h ला डायरेक्टली कुठे शोध? सिस्टीमच्या फोल्डरमध्ये शोध. नाहीतर तुम्ही म्हणाल मग सर डबल कोट म्हणजे काय? तर डबल कोट म्हणजे काय सांगतो तुम्हाला. डबल कोट आधी stdio.h आपल्या फोल्डरमध्ये शोधतो. कुठे शोधणार? आपल्या फोल्डर. म्हणजे आपण असं बोलूया का, स्वतःच्या घरात शोधायची असेल ना फाईल तर डबल कोट मध्ये लिहितात, आणि सिस्टीमच्या डिरेक्टरीमध्ये शोधायची असेल फाईल तर त्याला असे ब्रॅकेट्स लिहितात. किती लोकांना कन्सेप्ट कळले की हे ब्रॅकेट का वापरत असतील? कन्सेप्ट कळले नक्की? हा सांगा बरं मग आता तुम्ही मला, का लिहत असतील असं ब्रॅकेट? कारण 100% stdio.h आपल्या फोल्डरमध्ये आहे का? नाहीये. ते कुठे ठेवलंय? सिस्टीमच्या फोल्डरमध्ये. मग आपण एक काम करूया, ते सिस्टीमचं फोल्डर कुठलं आहे एकदा चेक करूया. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. किती लोकांना माहिती आहे stdio.h कुठे ठेवले? ताट हातवर करा जरा. stdio.h बोलतोय, कुठे ठेवले माहितीये? फोल्डर माहितीये तुम्हाला, ठीक आहे? हा बोला मॅडम. लिबच्या आतमध्ये. बरं, लिबसी फाईल मध्ये, ते आपण लिबसीच्या आतमध्ये कोड आहेत, ही फाईल कुठे ठेवली? stdio.h. नेक्स्ट, लास्ट लेक्चरला होतात वाटतं. हां, पण तो कोड आहे, ठीक आहे? कन्फ्यूज नका हो, ठीक आहे चालेल, सांगतो मी, ठीक आहे? गुड, वेल ट्राय, मस्त मस्तच ट्राय केलं. नेक्स्ट, हात वर केला होता, सर्च कर, हे शोध, जा दाखव stdio.h. कसं शोधणार सांगा? लिबसी का शोधायचे? मी काय शोधायला लावलंय? stdio.h सांगितले. मिंग 64, पण आपलं तर लिनक्स मशीन आहे. हा, विंडोजचं बरोबर सांगतोय, पण मग लिनक्स मशीन आहे ना आता सध्या तरी. कोण बोललं? x86च्या GNU. बरं, गुड, ठीक आहे. नेक्स्ट सांगा. थांबा एक मिनिट, काय का तुम्ही म्हणाल मास्तर ही गरज आहे का खरंच गोष्टीची? मी तुम्हाला सांगतोय, व्हेरिटस नावाची कंपनी ऐकलं तुम्ही? व्हेरिटस आठवते? 10.5 लाखाचं पॅकेज देते बरं का फ्रेशरला. कंपनी नाही ना, एका मुलाला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर येत होते बरं का, त्याला DSA येत होतं, सगळं येत होतं. तो जो इंटरव्ह्यूअर होता ना, त्याला असंच मस्करीत असं वाटलं की चल एक लास्ट प्रश्न विचारतो, सोपा प्रश्न आहे, तुला एवढं येतं तर याचा अर्थ तू याचा आन्सर तर देशीलच नक्की.
त्याला काय विचारलेलं माहिती आहे का, सी मध्ये stdio.h कुठं ठेवले या लॅपटॉपमध्ये मला 5 सांग. त्याने लॅपटॉप पण दिलेला त्याला, बोलले की ह्याच्यात मला ती फाईल शोधून दाखव. आता मी तुम्हाला सांगू का, इंटरनेटवर बघितल्याशिवाय ही फाईल भेटणार नाही, नेटवर सर्च करायला लागेल ना, वेअर इज stdio.h. कळलं का. मग आता तुम्हाला सांगतो की अशा सिनारीमध्ये त्याला इंटरव्ह्यूमधनं तो क्रॅक केला त्याचा इंटरव्ह्यू. का माहिती आहे का, इंटरव्ह्यूमध्ये 70% आन्सर बरोबर द्यायचे असतात. आता त्याचं एक आन्सर चुकलं, पण तुम्हाला माहिती आहे का इंटरव्ह्यूवर त्याच्याकडे बघून का हसत होता माहिती आहे का, तो बोलला तू एवढे भारी भारी आन्सर दिले. इव्हन त्यांनी ट्री ग्राफचे कोड पण सांगितले बरं का व्यवस्थित. ट्री ग्राफ अवघड टॉपिक आहे, थोडेसे बेसिक, यांच्यापेक्षा थोडे ॲडव्हान्स लेवल आहे. पण त्याला आहे ना हे आन्सर नाही देता आलं stdio.h कुठे आहे. तर तो काय सांगत होता माहिती आहे का त्या माणसाला, stdio.h याच फोल्डरमध्ये. तो म्हणलं की याच फोल्डरमध्ये तर ls केल्यानंतर मला का नाही दिसत आहे. त्याने पुढचा आन्सर एवढं डेंजर दिलं की तो बोला अदृश्य फाईल पण असतात. मला सांगा, नॉलेज बघा ना, त्याच्या डोक्यात मागे त्याला चंद्र फिरताना दिसत असेल, इथं चंद्र लावलाय, इकडे चक्र बिक्र फिरतंय, एवढं वाटलं डायरेक्ट धाडकन सगळं गळून पडलं असेल. तो माणूस म्हणला असेल कसली भारी आन्सर दिले, हा टिंब सारखा का वागायला लागलाय एकदम एंडला. पण त्याने त्याला इंटरव्ह्यू मधनं घेतला सुद्धा, तरी पण त्याला क्रॅक का केला इंटरव्ह्यू मधनं. 70% आन्सर त्याने बरोबर दिले होते. ठीक आहे एखादा आन्सर नाही आलं, पण त्या माणसाला हसायला यायचं होतं की तुला एवढ्या भारी भारी कन्सेप्ट माहिती आहे, तुला हे बेसिक कसं काय माहित आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय, तुमचा तो पोपट कधी आयुष्यात होऊ नये. ठीक आहे, आता मला तुम्ही सांगा की कुठे असेल हा, इथे दिसतोय का, अरे बोला, मग कुठे ठेवलाय चला बोला. बरं शोधायचा कसा नक्की टाकूया, वेअर इज, हा बोला. असं लिहू का, सिंगल कोट मध्ये, डबल मध्ये. पहिली लाईन बघा, सीडी बघा, इथे आपण ह्या फाईलमध्ये जाऊ शकतो. युजरच्या आतमध्ये इन्क्लूड नावाचं फोल्डर आहे, त्याच्या आतमध्ये stdio.h आहे. इकडे पण आहे, पण तुम्हाला ती gz फाईल आहे ना, म्हणजे टार फाईल असतात माहिती आहे ना, कॉम्प्रेस केल्यासारख्या, त्या आपल्याला एक्स्ट्रॅक्ट कराव्या लागतात. आता मी तुम्हाला या पाथमध्ये घेऊन जातो, हे लक्ष द्या. अवघड वाटत असेल ना कोणाला तर एक लक्षात ठेवा, तुमचं पहिलंच लेक्चर आहे ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतंय जे गुडी 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 छान छान गोष्टी होत्या ना, ते मी पहिल्या 6 लेक्चरमध्ये बडबडलोय. ठीक आहे, ते सगळे बघा, तुम्हाला कळेल की हे सगळं सोपं होतं. आज तुम्हाला अवघड का वाटतं माहिती आहे का, तुम्ही डायरेक्ट क्लासला आले, आज डायरेक्ट लेक्चर. ठीक आहे, पण ठीक आहे चला, त्यातनं पण गोष्टी समजतील, मी सांगून टाकतो तुम्हाला. इथे बघा, नोटीस करा रे, लक्ष देत आहे का, इथून बघा. तुम्हाला जर हे सीडी नावाची कमांड माहिती आहे का, तुम्हाला काय करते, चेंज डायरेक्टरी. बरं, cd/user/include या फोल्डरच्या आतमध्ये मी, बरोबर की नाही. आता बघा मी याला, आता मी कुठल्या फोल्डरमध्ये बघा, युजरच्या आतमध्ये इन्क्लूड नावाचं फोल्डर. हे फोल्डर मी बनवलेलं नाहीये, जेव्हा मी OS इन्स्टॉल करतो तेव्हाच हे फोल्डर बनवून आलं होतं. ठीक आहे, ls करतो. आता बघा ls केला, ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि या भरपूर गोष्टींमध्ये आपली एक stdio.h असेल. चला शोधूया, पहिल्यापासून येऊया का जरा वरून तिकडून. बघा एवढ्या फाईल्स आहेत इथे, दिसली का इथे, हायलाइट कर याला. मग आता पहिला प्रश्न असा आहे माझा, नीट आहे का, कळतंय का रे. जे सेकंड इयर वाली लोक आहेत त्यांना लक्ष द्या, नवीन जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे माझी शिकवण्याची पद्धतच अशी. ठीक आहे, मी एकदम बेसिक सांगत नाही, जे कोणीच सांगत नाही ते मी सांगतो. आता तुम्हाला वाटेल की हे अवघड आहे, पण अवघड कसं काय झालं. आता तुम्ही मला सांगा, stdio.h आपण देवाचं आहे म्हणून आतापर्यंत शिकत होतो. देवाचं म्हणजे माहिती आहे ना, लिहावंच लागतं, आपल्याला हेच सांगितलं ना कॉलेजने, लिहावंच लागतं. आज तुम्ही जाऊन बोला बरं कॉलेजमध्ये, हात वर करून सांगा stdio.h फाईलची गरज नाहीये, मी म्हणेन त्या आहे नापास. इनसेम मध्ये पण नापास, एक्सटर्नल मध्ये पण चुकून. कॉपी तर करायला भेटणार नाही, तुमच्या जीवावर पास व्हायचं असेल तर तुम्हाला व्हावं लागेल. इंटरनल 100% 0 मार्क तुम्हाला. कारण आहे ना, पहिली गोष्ट सगळ्यांना सांगतोय, आता तुम्हाला हे कळलंय ना, हे नॉलेज कोणाला दाखवा माहितीये का, कंपनीमध्ये. मग आता तुम्ही मला सांगा, या 2 फाईल आहेत ना, 2 फाईल, या 2 फाईल आहे ना, तुम्ही लक्षात ठेवा, ही आणि ही आपल्याला DSA मध्ये लागणार आहे. फाईलचं नाव सांगा या काय, स्टँडर्ड लायब्ररी .h म्हणजे स्टँडर्ड लिब, std लिब. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, जो मॅलॉकचा कोड आहे ना, मॅलॉक शब्द किती लोकांनी ऐकलाय, हात वर करा. क्या बात आहे, जुनी लोक असतील ना, हे असं मी समजतो. मॅलॉक, न्यू नावाचा कीवर्ड ऐकलाय. न्यू इंटरनली कोणाला कॉल करतो, मॅलॉकला. आणि मॅलॉक नावाचं फंक्शन कुठल्या फाईलमध्ये माहिती आहे का, stdlib.h च्या आतमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल की सर म्हणजे आपल्याला सगळं डिटेलमध्ये करणार आहे. यस, सगळं डिटेलमध्ये करणार आहे. फक्त आहे ना
स्लो जाऊया, जरा स्टेप बाय स्टेप जाऊया. चला मग आता मला सांगा, सगळ्यांनी बोलूया. तुम्हाला जर प्रश्न विचारला stdio.h कुठे आहे, बोला पटपट. याचं लोकेशन काय रे, लोकेशन सांगा. स्लॅश युजर बोलतोय, युजर स्लॅश नाहीये तो. आधी बघा स्लॅश युजर, स्लॅशचा अर्थ होतो सिस्टीमच्या डिरेक्टरीमध्ये ही लोक आहेत. युजर नावाचं फोल्डर हे सिस्टीम मध्ये बनवून आले, आपण बनवलं का नाही. याच्या आतमध्ये कुठल्या नावाचं फोल्डर आहे, इन्क्लूड नावाचं फोल्डर आहे, आणि याच्या आतमध्ये ती फाईल आहे stdio.h. लिहून घ्या सगळ्यांनी. सेकंड इयर वाले लोक तुम्ही लिहा, नवीन जुने लोक नवीन वाटते की नाही आज, ठीक आहे. चला लिहून घ्या हे. आता मजा येईल. आता तुम्हाला एक्झॅक्ट फोल्डर माहिती आहे, ठीक आहे. आता तुम्हाला समजतील गोष्टी. सगळ्यांनी लक्ष द्या, एकदम छान लेक्चर्स आहेत बरं का, एन्जॉय करा. एक खात्री घ्या फक्त गोष्टीची, 100% समजून घ्या. एक लेक्चर जरी केलं ना तुम्ही, एक लेक्चर, तरी तुम्ही तुमच्या क्लासमध्ये, तुमचा जो क्लास आहे त्याच्यामध्ये 1% क्लबमध्ये असाल. 1% एक लेक्चर केलं तरी, एक लेक्चर सीचं बोलतोय मी, सी प्रोग्रामिंग लँग्वेज. आजचं लेक्चर जरी केलं ना तुम्ही, त्या 1% लोकांमध्ये असेल जे तुम्हाला माहिती आहे ना. आजच्या लेक्चरमधलं मी तुम्हाला छातीटोकपणे सांगतो, तुमच्या क्लासमध्ये तुमच्या लोकांना माहिती नसेल. तुम्हाला असं कसं काय सर, असतील हो लोक. पण आता तुमच्या लक्षात येईल की stdio.h लिहायची का, तर ती इम्पॉर्टंट आहे ना. मी असं म्हणत नाही ती फाईल इम्पॉर्टंट नाहीये, पण माझं एवढंच म्हणणं आहे की अज्ञानी राहू नका. जग तुम्हाला सांगताय हे वापरायचंच आहे म्हणून तुम्ही वापरताय, तसं नका करू. तुम्ही शोधा ना स्वतः, का ही फाईल लिहायचे, मला का लिहायचे. मग चला आता आपण आज पहिलं लेक्चर आहे ना, तर शिकूया. नीट ऐका, नोटीस करा. ही फाईल लिहिताना माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, पटपट बोलायचं. कुठले कुठले, हे एक असा, आणि दुसरा ऑप्शन काय आहे सांगा, हॅश इन्क्लूड. हा काय करायचं, डबल कोटमध्ये, डबल कोटमध्ये, ठीक आहे. हे आता बघा, हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर हा असं लिहिलं तरी चालतं. ही लाईन आहे ना, हॅश इन्क्लूडच्या लाईनच्या शेवटी सेमिकोलन नसतो कधी. त्यामुळे ना तुम्ही बघा ना, हा माझ्याकडे पहिला ऑप्शन भेटला, हा दुसरा ऑप्शन भेटला, हे 2 ऑप्शन आहेत. पण आता तुम्हाला प्रश्न पडेल, मास्तर या 2 ऑप्शन मध्ये फरक काय, ठीक आहे. तर मी तुम्हाला फरक सांगतो. तुम्हाला माहिती आहे का, आता आपण आहे ना 2 वेगवेगळ्या फोल्डरशी डील करतोय. बघा कुठल्या कुठल्या 2 वेगवेगळ्या फोल्डरशी. आता मी आत्ताच तुम्हाला एक फोल्डर दाखवलं. फोल्डरचा स्टार्ट काय, युजर, बोला USR. याच्या आतमध्ये काय होता, अरे बोला रे, इन्क्लूड. आणि इन्क्लूडच्या आतमध्ये कुठली फाईल होती, stdio.h. बरोबर की नाही. हे आहात ना, सगळे बसलेले पिक्चर मध्ये पाहिजे तर इथे कळलं पाहिजे. आता मी एक वाक्य बोलू, हे आहे ते क्लाउड किचन. हे काय आहे, क्लाउड किचन. आता लक्ष द्या. आता हे आपलं घरासारखं घ्या, घरासारखं. आपल्या घरामध्ये म्हणजे आपलं जे फोल्डर होतं ना, ज्याच्यामध्ये प्रोग्राम 1 लिहिलेला, तुम्हाला सांगतो फोल्डर बघा असं होतं. सी डेस्कटॉपवरती होतं, सी. त्याच्या आतमध्ये 4 नंबरचं फोल्डर आहे. बघितलं ना तुम्ही, पाहिलं ना मी कोड कुठे लिहिला, बघितला का तुम्ही. सी नावाच्या फोल्डरच्या आतमध्ये 4 नंबर नावाचं फोल्डर होतं, त्याच्या आतमध्ये मी फाईल लिहिली. चला पटपट बोला, फाईलचं नाव काय होतं माहितीये का, प्रोग्राम 1. 100% पिक्चर मध्ये राहा, कुठलं पण बॅकग्राऊंड असेल सगळं कळेल तुम्हाला. फक्त लक्ष द्या. बघा आता मी इथं लिहितो हॅश इन्क्लूड. माझ्याकडे आता पहिला ऑप्शन देतो. ऐका सगळ्यांनी, मजेशीर गोष्ट आहे, कळलंच पाहिजे. नाही कळलं तर हात वर करून सांगाल. जेव्हा मी असा ऑप्शन वापरतो ना, तेव्हा हा जेव्हा ब्रॅकेट बघतो ना, तेव्हा तो काय म्हणतो माहितीये का, मला ही फाईल याच्या फोल्डरमध्ये म्हणजे 4 नंबरच्या फोल्डरमध्ये शोधायची नाहीये. ही फाईल 100% सिस्टीमच्या डिरेक्टरीमध्ये असणारे, डायरेक्टली उडी मारून या फाईल पर्यंत पोहोचतो, इन्क्लूड पर्यंत. नीट ऐका पहिला. आणि जेव्हा तुम्ही ह्याला असा लिहिता, डबल कोट मध्ये लिहिता, नोटीस करा सगळ्यांनी, तेव्हा हा आधी ह्याला स्वतःच्या घरात शोधतो आणि मग इकडे नाही भेटला तर वाण्याच्या दुकानात जातोय. आता मला सांगा, आईला जर ऑलरेडी माहितीये आपल्याला काहीतरी नवीन पदार्थ घरात बनवायचा आहे, पनीर वगैरे पासून, पनीर ऑलरेडी घरात आहे का, नाहीये, ते बाहेरून विकत घ्यायचे, तर आई घरात पनीर शोधेल का, नाही शोधणार. पण तुम्ही नोटीस करा, पोह्यांच्या बाबतीत असं होऊ शकतं. पोहे आधी आई काय म्हणते, ऑलरेडी आधी कधीतरी आणून ठेवले होते, आहे की नाही चेक करते, आणि मग नसतील तर आपण बाहेरून आणू शकतो. पण तुम्हाला एक लक्षात येते का, इथे जेव्हा डबल कोट लिहिला जातो ना, तेव्हा stdio.h 100% आपल्या फोल्डरमध्ये नाहीच आहे. तर हा वेळ वाया चाललाय की नाही शोधण्याचा.
आणि म्हणून हा वेळ वाया जाऊ नये म्हणून तुमच्या प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये म्हणजे सी मध्ये प्रत्येक वेळेस सगळी लोक असंच लिहिताना तुम्हाला दिसतील. किती लोकांना कन्सेप्ट कळले की या दोघांमध्ये काय फरक आहे? नवीन लोकांना मी शक्यतो प्रश्न विचारतोय, तुम्ही येस और नो मध्ये आन्सर देऊ शकता. सगळ्यांना कळलंय का? मग सांगा बरं, फाईल इन्क्लूड करण्याच्या पद्धती किती आहेत? पहिली पद्धत ब्रॅकेट्स, हा ब्रॅकेट, ठीक आहे. असा सांगा बरं, ह्याचं म्हणणं काय? डायरेक्टली कुठे शोधतो रे? सिस्टीम फोल्डर मध्ये. आता मी तुम्हाला सांगतो हे शब्द वापरा. इंटरव्ह्युअरने तुम्हाला विचारलं, तुम्हाला काय बोलायचं? डायरेक्टली हा कुठे शोधतो? सिस्टीम फोल्डर मध्ये. आणि जर तुम्ही डबल कोट दिला तर आधी हा करंट फोल्डर मध्ये, करंट म्हणजे काय ना, करंट म्हणजे माझा जो फोल्डर आहे त्याच्यात शोधेल. आणि इथे नाही सापडलं तर सिस्टीमच्या, म्हणजे हा डबल काम करतोय. त्याऐवजी जर हा मला माहिती की इकडेच आहे तर मी हा पहिली पद्धतच वापरली पाहिजे की नाही. आणि म्हणून सगळी लोक तुम्हाला अशीच पद्धत वापरताना दिसतील. कळलंय सगळ्यांना? ठीक आहे. हा चला, कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता इथपर्यंत, म्हणजे मला पुढे जायला. हे ऑलरेडी माहिती असलेली लोक हात वर करा. नाही, फक्त लिनक्ससाठी आहे. का माहिती आहे का? ऍक्च्युली कसं माहिती आहे का, लिनक्स वरती आहे ना या सगळ्या गोष्टी कमांड म्हणून कन्सिडर केल्या जातात. कमांड लाईन बोलतो ना आपण, कमांड म्हणजे तुम्ही ls पण जी टाकता ना ती कमांड आहे. पण ऍक्च्युली ह्या सगळ्या इंटरनली प्रोसेस सारख्या जातात. म्हणजे काय, तो शोधतो त्यांना. म्हणजे वेअर इज कमांड टाकल्यानंतर तो काय बोलतो, वेअर इजच्या पुढे जे तू लिहिशील ते मला सर्च करायचं आहे. जसं तुम्ही बघा ना, ग्लोबली एक सर्च बार असतो आणि त्याच्यात सर्च केलं की आपल्याला सगळ्या फाईल दिसतात. ही फाईल कुठल्या फोल्डरमध्ये, ऍक्च्युली तो पण तेच करतो. पण तुम्ही नोटीस करा, मी तिथे जाऊन क्लिक करून सर्च नाही करत आहे, मी डायरेक्ट एक कमांड वापरते. लिनक्सची हीच खासियत आहे. तो काय म्हणतो, तू UI न वापरता टर्मिनलवरनं सगळ्या गोष्टी करू शकतो. फाईल बनवू शकतो, डिलीट करू शकतो, फोल्डर बनवू शकतो, फोल्डर डिलीट करू शकतो. आणि म्हणूनच असं म्हणतात लिनक्स दिसायला अवघड आहे. पण एक सांगू वाक्य, सगळ्यांनी ऐका. लिनक्स आहे ना युनिक्स ऑपरेटिंग सिस्टमच्या सगळ्यात जवळची ऑपरेटिंग सिस्टम आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? बरं ठीक आहे, लास्ट लेक्चरला होते त्यांना माहिती असेल एक गोष्ट. 3 ऑपरेटिंग सिस्टम आहेत. कोणत्या कोणत्या? पटपट बोला. हे मी लास्ट टाइम तुम्हाला शिकवलं होतं. सांगा बरं, ही कुठली OS आहे? विंडोज. अजून कुठली असते? लिनक्स. अजून कुठली असते? मॅक OS. आता मला सगळ्यांनी सांगा, या तिघं पण OS आहे ना एकाच OS पासून आल्यात, युनिक्स. आठवत आहे? ही युनिक्स 1969 मध्ये आले आणि या युनिक्स साठीच कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आली? आता काही लोक बोलतील म्हणून सी आली का? अरे आजच्या लेक्चरला ही पण हिस्ट्री सांगणार आहे. याच्या आधी बी नावाची लँग्वेज होती आणि याच्या आधी BCPL नावाची लँग्वेज होती. तुम्ही म्हणाल बी नावाची लँग्वेज होती? हो, सर्च करा तुम्ही. ठीक आहे. याचा फाउंडर कोण आहे माहिती आहे का? केन थॉम्सन. थांबा, हिस्ट्री सांगतो थोड्या वेळात. ठीक आहे. याचा फाउंडर कोण आहे? डेनिस रिची. ठीक आहे. आणि BCPLचा फाउंडर रिचर्ड मार्टिन रिचर्ड्स असं बोलू शकता. BCPLचा फुल फॉर्म काय? बेसिक कंबाईंड प्रोग्रामिंग लँग्वेज. बेसिक कंबाईंड म्हणजे काय? सगळ्या गोष्टी तुटक्या एकत्र करून एक प्रोग्रामिंग लँग्वेज बनवले. ही सगळ्यात आधी आली होती. ठीक आहे. ही किती साली आली माहिती आहे का? 1967. नंतर बी लँग्वेज आली 1969 आणि मग सी आली 1972. तुम्ही काय विचार करताय? तुम्हाला काय वाटतं? हिस्ट्री? अरे हिस्ट्री काय, याच्या मागची पण हिस्ट्री सांगू शकतो मी तुम्हाला. पहिला कम्प्युटरचा शोध कसा लागला तिथनं. पण हे लेक्चर मध्ये सांगण्याची गोष्ट नाही ना, OSचा पार्ट येतो. वेळ तिथे जाईल ना. परत सांगतोय तुम्हाला, सगळ्यांनी लक्ष द्या. बघा, सगळ्या लँग्वेज मी शिकवतो एकटा, हे तुम्हाला माहिती असेल या क्लासमध्ये. त्यामुळे ना मी सगळं मॅप केलेलं आहे, सगळ्या गोष्टी सगळीकडे. आता तुम्ही इमॅजिन करा, युनिक्स नावाची OS, मी ही अख्खीच्या अख्खी OS डिझाईन पासून शिकलोय रे. मॉरिस जे बाक नावाचं एक पुस्तक आहे, सर्च करा. मॉरिस जे बाक. याच्या आतमध्ये ह्या माणसाने युनिक्सचं डिझाईन आणि इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे. आणि मग तुमच्या लक्षात येईल, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना, या कमांड आहेत ना युनिक्समध्ये होत्या आणि लिनक्सने त्या कमांड जशाच्या तशा वापरल्यात. विंडोज पण त्याच कमांड वापरतं, खरं सांगतोय. पण विंडोज काय करतं माहिती आहे का? तुम्हाला UI दाखवतं आणि UIच्या आडून त्या कमांड वापरतं. तुम्हाला दिसताना काय वाटतं? अरे विंडोजवर मी क्लिक करून ऍक्सेस करतोय गोष्टी. पण विंडोज इंटरनली कमांडच वापरतोय. पण ते सांगत का नाही? म्हणून बघा ना, विंडोजचा सोर्स कोड, विंडोज OSचा सोर्स कोड ओपन नाहीये, म्हणजे हा कोणालाही भेटत नाही. पण तुम्ही लिनक्सला शोधा, लिनक्सचा सोर्स कोड इंटरनेटवर अवेलेबल आहे. तुम्ही लिनक्सच्या OSचा कोड वाचू शकता. तुम्ही काय बोलता? लिनक्सचा कोड अवेलेबल आहे. घरी गेल्यानंतर आज सर्च करा लिनक्स सोर्स कोड आणि वाचायला घ्या. सगळं सोडून द्याल. ठीक आहे, सगळं आयुष्य सोडून द्याल सगळं. ठीक आहे, आत्ता वाचायला घेतलं तर. ठीक आहे, बघा सेम गोष्ट आहे. आता कळलं ना तुम्हाला ताई? कळलं? मग हे काय करतं? डायरेक्टली कमांड वापरतं. आता छान सांगू का मित्रांनो? ऐका, हे काय करतं माहिती आहे का? वापरताना काय वापरतं?
UI, पण आतमध्ये कोणाला कॉल करतं? कमांडला. आणि हा भाई पण असाच आहे, हा काय म्हणतो? मी UI, पण ह्याचं एक चांगली गोष्ट काय, हे खोटं बोलत नाही. हे काय म्हणतं बघ, तुला 2 ऑप्शन देतो, UI वापर, कमांड वापर. म्हणून हा ब्युटी विथ ब्रेन आहे, माहितीये का? मॅक OS हा ब्युटी विथ ब्रेन का मानला जातो? मॅक दिसायला पण सुंदर आहे, म्हणजे विंडोज पेक्षा पण भारी आहे. आणि कम्प्युटिंग पॉवर म्हणजे आपण जे बोलतो ना, लिनक्स सारख्या गोष्टी बघायला गेल्या तर मॅक त्याच्यासारखंच तोडीचं आहे. कारण की हा पण कुठनं आलाय? युनिक्स पासून. लिनक्स आहे ना, हा काय म्हणतो माहिती आहे का, भाई मला UI सुंदरता नाही कळत, पण मी हुशार मात्र आहे. आणि हे एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर आहे की ते व्हायरसच लागतात. नोटीस केलं? आणि तुम्हाला चांगलं, तुमच्यापेक्षा भारी कोणाला माहिती असेल? जेवढी OS सुंदर तेवढे व्हायरस आजूबाजूला भटकतात. आता ते व्हायरस म्हणजे तुम्ही रिअल टाइम मध्ये घेऊ शकता आणि तुम्हीच ते व्हायरस आहात. काही लोक बोलतील सर ऍक्सेस कसा करायचा, तिच्याकडे तर ऑलरेडी अँटी व्हायरस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, काही व्हायरस असे असतात ते अँटी व्हायरसला किल करून आतमध्ये एंट्री करतात. म्हणजे आता फार डिटेलमध्ये चाललोय आपण, नको एवढं. तुम्ही आजच सगळं शिकाल, म्हणजे सी पण शिकलोय आणि लाईव्ह पण शिकलोय, असं नको व्हायला एकाच दिवसात. सोपं नको वाटायला, ठीक आहे? थोडं अवघड आहे ते अवघडच राहू द्या, ठीक आहे? बरोबर, चला लक्ष द्या. मला सांगा आता, ऐकताय ना? हिस्ट्री वगैरे सगळं सांगतो, एवढं तर कळलंय? मला सांगाल हे दोन, या दोघांमध्ये फरक आहे, हा आधी कुठे शोधतो सांगा? लक्षात ठेवा, 100% लक्षात ठेवा. आणि हा डायरेक्टली कुठे शोधतो? मग तुमचं म्हणणं काय, तुम्हाला ह्याला डबल कामाला लावायचे, तुम्ही हे वापरा. पण तुम्हाला त्याला जास्त लोड न देता डायरेक्टली शोधायला लावायचे, तर तुम्ही हा प्रकार वापरा. का माहितीये का, हा डायरेक्ट तुम्हाला पण माहितीये ही फाईल तुमच्या फोल्डरमध्ये आहे का? नाहीये, मग हा कुठे शोधायला पाहिजे? सिस्टीम डिरेक्टरीमध्ये. 100% सगळ्यांना कळलेलं असेल. चला लेक्चरमध्ये आता पुढे जाऊया, ठीक आहे? प्रश्न वगैरे नाही ना? काय प्रश्न असेल तर विचारू शकतो बरं का. सी मध्ये कसं आहे माहितीये का, मी तुम्हाला सांगतो की जर इन केस तुम्हाला जर एखादी गोष्ट नाही कळली तर त्याची डिपेंडन्सी जास्त आहे पुढच्या लेक्चरवरती. त्यामुळे नाही कळलं ना तर हात वर करून सांगा, मी तुम्हाला परत परत तो पॉईंट शिकवेल. बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कसं रे, डबल होतात गोष्टी, इथे डबल नाही होणार गोष्टी, ठीक आहे? लक्षात ठेवा. चला जाऊया पुढच्या पॉईंटला. इकडे नाही, आपण कुठे गेलं पाहिजे रे सांगा? अरे आपण आता कुठल्या फोल्डरमध्ये? इथे जे दिसतं ना त्या फोल्डरमध्ये आपण असतो. आता मी बघा बाहेर येतो, बघा इथे मी आलो, LS करतो. आता मला जर आहे ना डायरेक्ट डेस्कटॉपवरती जायचं असेल तर तुम्ही नोटीस करा, मी आता कुठेतरी आहे, ठीक आहे? आता मी एक काम करतो, सी नावाचं एक फोल्डर आहे आपलं. तर आता मी सी फोल्डरच्या आतमध्ये, आता मला सी फोल्डरच्या आतमध्ये 4थ्या नंबरच्या लेक्चरमध्ये जायचंय. मी 4थ्या लेक्चरमध्ये. आणि तुम्ही नोटीस करा इथे आपण तो कोड लिहिला होता आपला, दिसतंय का? program1.c. सगळे आहात ना पिक्चरमध्ये? बरं थांबा, हे दिसायला तुम्हाला अवघड वाटेल. सेकंड इयरच्या लोकांना असं वाटेल की सर तुम्ही मायक्रोसॉफ्ट का नाही वापरत आहे, तुम्ही विज्युअल स्टुडिओ का नाही वापरत आहे. मित्रांनो मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मायक्रोसॉफ्टच्या कुठलाही प्रोडक्ट कसंही वापरू शकता, पण तुम्ही लिनक्स डायरेक्टली कधीच वापरू शकत नाही. लिनक्ससाठी हँड्स ऑन लागतो आणि विंडोजसाठी हँड्स ऑनची गरज नाही. तुम्ही नुसतं बघितलं ना, अच्छा हे क्लिक करायचं का, इथे तुम्ही आरामात शिकू शकता, ठीक आहे? त्यापेक्षा मी अवघड शिकवलेलं चालेल ना, कारण कंपनीमध्ये मी असंच नाही बोलत आहे. तुम्ही आत्ता PTCचे लोक जे जॉईन झालेत ना त्यांना विचारा, लिनक्सचे मशीन त्यांना दिले होते तर ते काय बोलले माहिती का, सर कितीतरी लोकांना कमांडच कळत नाहीयेत. की ते MKDIR काय करते रे कमांड? डायरेक्टरी म्हणजे फोल्डर बनवते. आता बघा बरं, मी इथे XYZ लिहितो तर नोटीस करा या 4च्या आतमध्ये एक फोल्डर बनलेला असेल XYZचं. तुम्ही म्हणाल सर हे शिकायला वेळ लागेल ना, तेच तर बोलतोय. आता माझ्याबरोबर तुम्ही 3-4 महिने आहात तर तुमच्या एक लक्षात येऊ शकतं ना की तुम्ही ह्याच कमांड बघून तुमच्या लक्षात येईल की या कमांड म्हणजे हे काम करतं. कंपनीमध्ये गेल्यानंतर सोपं जाईल, कारण विंडोज आहे ना कोणीही वापरू शकतं, कोणी. तुम्ही आठवा, तुम्ही शाळेत असल्यापासून विंडोज वापरताय, विंडोजवरती काही येऊ द्या तुम्ही वापरू शकता की नाही, पण लिनक्स तुम्ही डायरेक्ट नाही वापरू शकत, ठीक आहे? त्यामुळे लक्षात ठेवा, मी लिनक्स का शिकवतोय. एक काम करतो, आता मला ती XYZ डिलीट करायचंय. RM म्हणजे काय, रिमूव्ह कर. कोणाला? XYZ ला. XYZ डिलीट झाली बघा, गेली की नाही फोल्डरमधनं? फोल्डरमध्ये बघा ना, आधी होती आता गायब झाली. चला असो, नेक्स्ट पॉइंटला जाऊया आपण. चला सगळ्यांनी लक्ष द्या, आता महत्वाचा पॉइंट आहे. सांगा मी कुठली पद्धत वापरायला पाहिजे? ब्रॅकेटवाली. का बरं? कारण हा थोडा काय करणार, आधी आपल्या स्वतःच्या फोल्डरमध्ये शोधेल आणि मग सिस्टीमकडे जाईल. म्हणजे हा डबल काम करतोय की नाही, ठीक आहे? मग आपण एक काम करूया, चला
हे मी मुद्दाम सुरुवातीच्या डेमो लेक्चरला सांगितलेलं नव्हतं. का नव्हतं सांगितलं हे पण सांगतो. आता लेक्चरमध्ये सुरुवात करतोय ना आपण, तर ह्या गोष्टींची सगळ्यांची गरज लागते, कारण आपण स्वतःच्या फाईल्स पण लिहिणार ज्या करंट फोल्डरमध्ये असेल. तेव्हा ते मी वापरताना कशा वापरेन? डबल कोटमध्ये. का बरं? कारण ते माझ्याच फोल्डरमध्ये असेल, त्याला सिस्टीममध्ये शोधायची गरज आहे का? नाही. त्यावेळेस मी काय वापरेन? डबल कोट वापरेन. तुम्हाला लक्षात येईल हळूहळू. चला सगळ्यांनी, मित्रांनो मैत्रिणींनो, सगळ्यांनी लक्ष द्या. मी इथे एक काम करतो, ह्या ना ए डॉट आउटला डिलीट करून टाकतो. दिसला का? आता ls करतो. आता फक्त माझा प्रोग्राम आहे, ठीक आहे. आता मी ना ह्याला कंपाईल करतो. नोटीस करा, मला वॉर्निंग दिली का? नाही. एरर आली का? नाही. माझा आउटपुट आलं. पण मित्रांनो मैत्रिणींनो, ही फाईल लिहायलाच पाहिजे, याची गरज नाहीये. कुठली फाईल म्हणतोय आपण सांगा? ही जी #include stdio.h. चला मग जे लोक लेक्चरला होते, या फाईलच्या ऐवजी, या लाईनच्या ऐवजी मी एक लाईन लिहू शकतो. पटपट बोलायचं. चला डिक्लेरेशन बोला. इंट printf कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार कॉमा इलिप्सेस 3 डॉट 1 2 3, याला इलिप्सेस असं म्हणतात. आता लक्ष द्या, ज्या लोकांचं आज पहिलंच लेक्चर आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. #include मध्ये आपण का वापरत होतो ते पण सांगतो. #include मध्ये प्रिंटेफचं डिक्लेरेशन आहे. प्रिंटेफचं काय आहे? डिक्लेरेशन. सोर्स कोड आहे का? मग सोर्स कोड कुठे आहे? libc.so मध्ये. थांबा एक मिनिट. जेव्हा आवाज कमी होतो ना, तेव्हा मला असं वाटतं की मी सगळ्यांकडे नीट निरखून बघतो ना, तेव्हा माझ्या लक्षात येतं. आता मी तुम्हाला सांगू, जुन्या लोकांचा पण जरा ओव्हर कॉन्फिडन्स झाला असं नाही वाटत तुम्हाला? आता तुम्ही डेमो लेक्चरला आले नाही आणि आत्ता जे आन्सर देत होते ना, ती नवीन लोक होते. libc.so ते लोक बोलत होते. जुनी लोक आहेत ना, असेच बघताय. ह्याच्या आतमध्येच असतो ना सोर्स कोड, #includeच्या आतमध्ये. #includeच्या आतमध्ये फक्त डिक्लेरेशन असतं. डिक्लेरेशन म्हणजे प्रिंटेफ नावाचं फंक्शन कसं दिसतं. नोटीस करा, हे असं दिसतं. ही लाईन कशाच्या आतमध्ये? stdio.h च्या आतमध्ये. पण मला सांगा, stdio.h अख्खा लिहिणे फायद्याचा आहे का? नाहीये. बरं किती लोक असे आहेत रे ज्यांचं पहिलंच लेक्चर आहे आज? हात वर करा प्रामाणिकपणे. यातले किती लोकांनी डेमो लेक्चर बघितलेत युट्यूबवरचे? हात वर करा. मग तुम्हाला हे कळलं का डिक्लेरेशन? आणि कळलंय ना की #include stdio.h च्या आतमध्ये काय असतं? डिक्लेरेशन असतं. ठीक आहे, असो. चला सांगतो, मीच सांगतो. चला जुने लोक, तुम्ही पण यांच्याबरोबरच बसलेत आज. एकदम मला नव्हतं वाटलं असं. मी तुम्हाला ह्या बॅचला परमिशन का दिले ते पण सांगतो तुम्हाला. DSAच्या लेक्चर्समध्ये जेव्हा चांगल्या लेवलचे कोड करायचे, तेव्हा मी तुमच्याकडनं खूप अपेक्षेने बघणार आहे, कारण ही लोक बेसिक लेवलचे कोड करतील. DSA किती पण बघायला गेलं खूप भारी लेवलचं मी शिकवणार आहे, पण ज्याचं त्याचं नॉलेज लॉजिक जेवढं भारी आहे तेवढा तो भारी DSA शिकणार. मग जुन्या लोकांना घेण्याचं रिझन काय माहिती का? त्यांनी ऑलरेडी एक बॅच केले, त्यांचं लॉजिक बऱ्यापैकी म्हणजे ह्यांच्यापेक्षा थोडंसं बरं असेल. कळतंय? म्हणून तुम्हाला ह्या बॅचला घेतलंय, कारण नंतर DSAच्या बॅचला तुम्ही सगळे सेपरेट बसणार आहात. नवीन लोक वेगळे बसणार आहेत. जावामध्ये DSA करायचे ते वेगळे बसणार. CPP वाले ही सगळी वेगळी. डार्टमध्ये DSA ज्यांना करायचे ती लोक वेगळी बसलेली दिसणार तुम्हाला. मग त्यांच्यासाठी त्यांचा मेंटर तिथे शेजारी उभा असणार. तुमचा जो कोड लिहिलाय तो तुम्हाला एक्सप्लेन पण करेल. तसा मी इथे CPPचा कोड सांगणार, तो सगळ्यांनाच कळणार. पण त्याच्यावरनं तुम्हाला जावामध्ये कोड स्वतःला लिहायचा आहे, कन्वर्ट करायचं. कारण तुम्ही जावा शिकलेत, जे लोक जावा शिकलेत. काही लोक डार्ट शिकले, ते काय करतील? डार्टमध्ये लिहिते. काही लोक जावा आणि डार्ट दोन्ही शिकलेत, ते दोन्हीमध्ये कोड लिहितील. लिहू शकतील ना, कारण कोड DSA जेनेरिक असतं, माहिती आहे ना, जेनेरिक असतं. ठीक आहे, असो. चला बरं लक्ष द्या सगळ्यांनी. बरं चला सांगतो. मला सांगा आता, सगळ्यांनी लक्ष द्या. मला सांगा, हे प्रिंटेफचं फंक्शन आहे, ह्याला काय म्हणतात? प्रिंटेफचं फंक्शन. मुळात आहे ना, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये 2 टाईपच्या गोष्टी असतात. एक म्हणजे युजर लिहितो ते युजर डिफाईन्ड असतं. जे युजर लिहितो त्याला काय म्हणतात? युजर डिफाईन्ड. म्हणजे हा मेन नावाच्या फंक्शनला बॉडी बघा ना, कर्ली ब्रेस कोणी दिला? आपण युजर आहोत. म्हणजे मेन आहे ना युजर डिफाईन्ड फंक्शन. कसं फंक्शन आहे? युजर. पण हे प्रिंटेफ बघा ना, याचा कर्ली ब्रेस वगैरे बॉडी आपण लिहिले का? आपण फक्त याला कॉल करतोय. आपण काय करतोय? याला कॉल करतोय. म्हणून ह्याला म्हणतात प्री डिफाईन्ड. काय म्हणतात त्याला? म्हणजे 2 टाईपचे फंक्शन असतात प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. एक असतं युजर डिफाईन्ड, एक असतं प्री डिफाईन्ड. आता प्री डिफाईन्डचे जे फंक्शन असतात ते ऑलरेडी लिहिलेले असतात, म्हणजे ते कुठेतरी लिहून ठेवलेले असतील. तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आत्तापर्यंत मी जेवढ्या पण बॅचेस घेतल्या Cच्या, एवढे वर्ष मी शिकवतोय 8 वर्ष, त्याच्यामध्ये मी 7-8 बॅचेस घेतल्या असेल CPP DSAच्या. पण तुम्ही इमॅजिन करा, तेवढ्या सगळ्या बॅचेसमध्ये मला सगळ्यांनी चुकीचं आन्सर दिलेलं पहिल्या लेक्चरला. त्यांचं काय म्हणणं असतं माहिती आहे का? प्रिंटेफचा कोड stdio.h च्या आतमध्ये चूक वाक्य आहे. नीट ऐका. आता मला सांगा, प्रिंटेफचं फंक्शन
प्री डिफाईंड आहे की युजर डिफाईंड आहे? सगळ्यांनी बोला. प्री डिफाईंड म्हणजे काय? आधीच बनलेलं आहे, बरोबर. पण एक वाक्य बोलू का? प्री डिफाईंड देवाने बनवून दिलेलं नाहीये, म्हणजे कोणीतरी हे लिहिलंय, म्हणजे कोणीतरी हे लिहिलंय, म्हणजे हे कोणासाठी तरी काय आहे? युजर डिफाईंड. एक्झाम्पल सहित सांगतो, जे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, ठीक आहे. सुहाना मसाला नाव ऐकलं का तुम्ही? मुलींनी ऐकलं असेल. किती लोकांनी ते बॉक्स बघितलेत सुहाना मसालाचे? हात वर करा. चला हात वर करा, ताट एकदम. हा, एवढ्या लोकांनी बघितलंय. किचन मध्ये हा मसाल्याचं पॅकेट तुम्हाला दिसतं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मला सांगा बरं, सुहाना पावभाजी मसाला नावाचा एक मसाला आहे, पाणीपुरी मसाला पण आहे? तुम्ही तरी हो बोला रे. हा आहे ना. हा मग ठीक आहे, लक्ष द्या. ऐका, हा सुहाना मसाला आहे, तर आहे ना हा आपल्यासाठी प्री डिफाईंड आहे. आपण फक्त आहे ना दुकानातनं पॅकेट घेऊन येतो याचं. आणि आई काय करते बघा, आता नीट लक्ष द्या. आई किचन मध्ये काहीतरी बोलते, आज मस्त आहे ना कढई पनीर करते, किंवा कुठला तरी चिकन मसाला, बटर मसाला, काय पण बनवते. तर आई काय करते, ऑलरेडी आपले ना चिकन असेल, पनीर असेल, हे सगळं आहे ना ह्या भाज्या ह्याच्यात मिक्स करते, आणि जो प्री डिफाईंड मसाला आहे ना तो पण ह्याच्यामध्ये ऍड करते. आता माझा प्रश्न सगळ्यांना हा आहे, आईने ही भाजी बनवली, आपण भाजी विकत आणली का? नाही. पण भाजी काय झाली म्हणजे युजर डिफाईंड. पण आईने भाजी बनवताना प्री डिफाईंड पण काही गोष्टी वापरल्या, जे कुठल्या तरी कंपनीने बनवायला वेळ लागला होता, जे आपल्यासाठी हे काय रे प्री डिफाईंड, पण ह्या कंपनीसाठी ते काय आहे, म्हणजे ह्या कंपनीने तो मसाला आधी बनवला की नाही. मग आता मी तुम्हाला एक वाक्य बोलू का? मला सांगा, जर हा मसाला नसता वापरला, आधी काही हे मसाले नव्हते, तर काही लोक जेवायचे नाहीत का? पाट्यावरती मसाला वाटला जायचा. पाटा आणि वरवंटा हा शब्द किती लोकांनी ऐकलाय? ऐकलं? अरे मराठी माणसं दिसतात सगळे, ठीक आहे. असो, पाटा आणि वरवंटाची कन्सेप्ट माहिती तुम्हाला? दगडी पाटा असायचा, त्याच्यावर आजी वगैरे बघा ना, अजूनही आजीकडे वगैरे गावी गेलं ना पाटा वरवंटा असतो. चला लक्ष द्या सगळ्यांनी. मला सांगा रे, जेव्हा आहे ना हे कोणीतरी, लक्ष द्या, हे कोणीतरी बनवलेलं आहे, पण मला सांगा, ह्याच टेस्टची भाजी आपण आहे ना घरी सुद्धा बनवू शकतो, सुहाना मसाल्याने होणारी भाजी सुद्धा. पण आहे ना याच्यासाठी आईला काय करावं लागेल, ऍडिशनल मेहनत घ्यावी लागेल, तो मसाला बनवावा लागेल आणि तिथे टाकावं लागेल. याचा अर्थ प्री डिफाईंड गोष्टींमुळे कामं सोपी होतात, बरोबर की नाही? मग आता एक वाक्य बोलतो, सगळ्यांनी नीट ऐका. तसंच हा मेन नोटीस केला का कसा आहे? पण हा आपल्या त्या पनीरच्या भाजीसारखा आहे, ज्याच्यामध्ये सुहाना मसाला जो आपण टाकतोय तो प्री डिफाईंड आहे. म्हणजे मला सांगा, हा प्री डिफाईंड प्रिंटेफ आहे, याचा अर्थ हे कोणीतरी बनवलेलं असणार आहे. मग तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आता ऐका, हा मसाला वाण्याच्या दुकानात बनवला गेलाय का सुहाना नावाची फॅक्टरी असेल तिथे बनवला गेला असेल? फॅक्टरीमध्ये बनवला गेला असेल. तो वाण्याच्या दुकानात फक्त विकायला ठेवलाय की नाही? लक्ष आहे ना सगळ्यांचं? मग आता मला सांगा, याचाच अर्थ, याचं जर तुम्हाला लोकेशन काढायचं असेल तर ते आपल्याला प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये libc.so भेटेल. आता सांगतो थांबा, ऐका. हा प्रिंटेफ आहे ना, प्रिंटेफ, याचं डिक्लेरेशन म्हणजे डिस्प्लेला तुम्हाला दिसत असेल ऍडव्हर्टाइजमेंटचे बोर्ड असतात, सुहानाचे बोर्ड दिसले, मग तुम्ही बोला अरे वा सुहानाचा मसाला, ठीक आहे, अरे क्या बात आहे. मग तुम्ही काय केलं, त्या बोर्डच्या इथे गेला आणि ते बोर्डला ओढायचा प्रयत्न केला. तुम्हाला मसाल्याचं पॅकेट दिसतंय का? नाही. याचा अर्थ जे बोर्डवरती ऍडव्हर्टाइजमेंट आहे ते डिक्लेरेशन आहे. जर तुम्हाला ऍक्च्युअल सुहाना मसाला घ्यायचा आहे तर तुम्हाला वाण्याच्या दुकानातनं आणावा लागेल, जो की ऍक्च्युअल कुठनं आलाय रे? एका फॅक्टरीमधनं आलेला आहे. सेम गोष्ट आता सगळ्यांनी मॅप करा. मी तुम्हाला ह्याला प्रिंटेफच्या बाबतीत सांगतो. प्रिंटेफचं डिक्लेरेशन कुठे आहे? म्हणजे याचा अर्थ एक वाक्य बोलतो, प्रिंटेफ हा प्री डिफाईंड आहे. कसा आहे? लिहिणाऱ्या कंपनीचं नाव सी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे सी लायब्ररीमध्ये, बरोबर की नाही? सीच्या लायब्ररीमध्ये. ऐकताय ना सगळे? याचं डिक्लेरेशन कुठे आहे रे? stdio.h. पण याचा कोड म्हणजे ह्याला बनवला गेलेली फॅक्टरी पण कुठेतरी असेल ना, त्याच फॅक्टरीचं नाव आहे libc.so. आता तुम्ही म्हणाल म्हणजे याचा अर्थ सर एक वाक्य लक्षात आलंय, जे प्री डिफाईंड फंक्शन असतात त्याचं डिक्लेरेशन stdio.h च्या आतमध्ये आहे, पण त्यांची बॉडी म्हणजे त्यांचा सोर्स कोड हा कशाच्या आतमध्ये आहे? libc.so. आणि हे सुद्धा कुठल्या तरी फोल्डरच्या आतमध्ये असणार आहे. पण ह्या फोल्डरला आपण कसलं फोल्डर बोलतात? सिस्टीम फोल्डर असंच म्हणतात. काय म्हणतात त्याला? मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, जे लास्ट लेक्चरला होते, हा libc.so कुठल्या फोल्डरमध्ये, त्याचा पाथ माहिती असलेल्या लोकांनी हात वर करा. मी तुम्हाला लास्ट लेक्चरला दाखवला होता, हा कुठल्या फोल्डरमध्ये ठेवलाय? चला हात वर करा. वही पान पलटा. हां ठीक आहे, चला. हां बोला मॅडम बोला. युजर, हां बोला. लिब बघून सांगताय की काय? अरे काय
हा ठीक आहे, चला बोला. लिप याच्या आतमध्ये पण अजून एक फोल्डर आहे, x86 GNU आलं, म्हणजे आपण लिनक्सचं फोल्डर आहे असं बोलूया. लिनक्सचं आहे ना, लिनक्सचं मशीन आहे ना, आणि या फोल्डरच्या आतमध्ये libc.so आहे. मित्रांनो, एक तुमच्या लक्षात येते का, हे युजर नावाचं फोल्डर लय जबरदस्त फोल्डर असणार आहे, कारण याच्या आतमध्ये युजरच्या आतमध्ये लिब म्हणजे लायब्ररी, आणि लायब्ररीमध्ये सगळ्या कोडच्या फाईल्स आहेत. पण या युजरच्या आतमध्ये अजून एक फोल्डर आहे, इन्क्लूड. अरे मगाशी दाखवलं ना, त्या इन्क्लूड मध्ये काय आहे, stdio.h. समजतंय का? ठीक आहे. आता बघा, हे थोडंसं असं वाटत असेल की हे सी भलतंच शिकतोय आपण, पण ऍक्च्युली ना हे सी आहे ना गरजेचं आहे, हे सी शिकलं पाहिजे आपण. ठीक आहे, चला नोटीस करा. मग आता चला सगळ्यांना प्रश्न विचारतो, पटपट सांगाल आन्सर मला. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला आन्सर सांगा. इथे 2 फाईल लिहितो, stdio.h, आणि इथे एक लिहितो libc.so. ऐका सगळ्यांनी, याच्यामध्ये प्री डिफाईन्ड फंक्शनचे काय असतात? प्री डिफाईन्ड फंक्शनचे काय आहेत? डिक्लेरेशन्स. डिक्लेरेशन म्हणजे काय माहिती आहे का? माहिती. माहिती म्हणजे आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, ऐका लक्ष द्या. डिक्लेरेशनचा अर्थ तुम्हाला एक्झॅक्टली सांगून टाकतो. त्या दिवशी वेगळं एक्झाम्पल देतो, आज वेगळं एक्झाम्पल देतो. ठीक आहे, नीट ऐका सगळ्यांनी, ऐका बरं. मी तुम्हाला घेऊन नाही सांगत एक्झाम्पल, मी माझंच एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे, नीट ऐका. जेव्हा आहे ना, मी 2011-12 सालची गोष्ट सांगतोय. 2011-12, आता 13 वर्ष झाले असेल. ठीक आहे, माझ्या लग्नालाच 3-4 वर्ष झालेत आता. ठीक आहे, ऐका. 2011-12 साली मी तुम्हाला एक किस्सा सांगितला होता त्या दिवशी, जेव्हा तुम्ही डेमो लेक्चरला आले होते. बरेचसे लोक डेमो लेक्चरला होते. मी सांगितलं होतं की मी फोनवर बोलत होतो रात्री 3 वाजता. किती लोक होते लेक्चरला? हां, आठवते? तेव्हा ऐका, नीट ऐका सगळ्यांनी. तर मी तुम्हाला सांगून टाकतो, ऐका. जेव्हा मी फोनवर बोलत होतो तेव्हा माझे बाबा उठले होते आणि त्यांना कळलं होतं की मी कोणाशी तरी फोनवर बोलतोय. मग मी त्यांना बोललो होतो की मी झोपेत बावचळत होतो. चावळणे नावाची कन्सेप्ट असते, आठवते का? पण त्यांना माहिती होतं की हा कुठल्या तरी मुलीशी बोलत होता, बरोबर. त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पण मला सारखं तेच विचारत होते, तू कोणाशी बोलत होता, म्हणजे काय बोलत होता, आणि तू डेंजर बोलत होतास. आता डेंजर म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे, असो, थंडीचे दिवस होते, चांगलं रोमॅन्टिक वातावरण होतं. ठीक आहे, बोलत होतो काहीतरी. ठीक आहे, तुम्ही सगळे 18 वर्ष प्लस असाल, आय होप. ठीक आहे, ठीक आहे, असो, लक्ष द्या सगळ्यांनी. मग आता बघा, मग त्यानंतर आहे ना, हाच विषय दुपारी आई आणि ताईमध्ये डिस्कशन चाललं होतं की बाबा असे बोलत होते की हा कोणाशी तरी बोलत होता. म्हणजे आता मी कॉलेजला निघून गेलो वगैरे ते झालं. मग आई आणि माझी ताई बोलत होते. तर ना मी संध्याकाळी कॉलेजवरून आल्यानंतर ताई मला विचारत होते, काय कळलं मला? हसलो बघता. बोला अगं नाही ग, झोपेत बोलत होतो. ते बोलली अरे ते त्यांना सांगायला म्हणजे कळते का? मग ती म्हणली कोण आहे? आता तुम्हाला सांगू का, एकदम बेसिक गोष्ट आहे. म्हणजे त्यावेळेस आहे ना, फोन म्हणजे तो सोनी एरिक्सनचा फोन होता, ज्याच्यामध्ये कॅमेरा पण नव्हता. माझ्याकडे कॅमेराचा फोन नव्हता. पण तुम्हाला माहिती आहे का, तेव्हाचं प्रेम प्रकरण कसं असायचं ते पण सांगून टाकतो. ठीक आहे, 1857चा उठाव आठवा 1857च्या कालावधीत घेऊन चाललोय मी तुम्हाला, नीट आहे का? ठीक आहे, माझ्याकडे ना प्रणालीचा एक फोटो होता. ठीक आहे, फोटो, आणि तो फोटो आहे ना मी बॅगेत घेऊन म्हणजे असायचा माझ्याकडे. त्यांच्या साडी डे होता, एकदा साडी डेला त्यांच्या याच्यामध्ये तिने काढला होता तो फोटो. तर त्याची फ्रेम आहे ना, ज्या दुकानात ती घेणार होती ना, तो दुकानवाल्याला मी ऑलरेडी भेटलो होतो, आणि त्याला काय बोललेलो, 2 कॉपी बनवायच्या त्याच्या, एक ह्यांना एक आपल्याकडे आली माझ्या. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे प्रणालीचा तो फोटो अजून पण आहे. ठीक आहे, असंच असतं ना पागलपणा, मार खाता वाचलोय. परत सांगतोय, सगळ्या गोष्टी वेड्यासारख्या करा. म्हणजे वेड्यासारख्या म्हणजे एवढ्या वेड्यासारख्या की पागलच म्हणले पाहिजे लोक. म्हणजे ह्यांच्या घरचे मला उचलूनच आपटणार होते, शपथ सांगतो, एवढ्या नेक्स्ट लेवल गेल्या होत्या गोष्टी. असो, चला बघा, मी तो फोटो घेतला. मग मी ताईला आहे ना, आता नीट नोटीस करा, ताई मला बोलली कोण आहे ती मुलगी वगैरे. मी नाही सांगणार घरी असं, तर म्हणजे ताईला कधीच काय सांगायचं नाही. हे मला तेव्हा कळलं, कारण तिने मला लय घोळात घेतला रे. मला बोलली शशू सांग ना काय होते हे होते. हा ठीक आहे सांगतो. आता ती ताई कात्रजच जाते, म्हणजे मी तिच्याकडेच राहायचो कॉलेजला इकडे असताना. तर आहे ना, तिला दाखवलं फोटो. आता तुम्ही मला सांगा, मी प्रणालीचा फोटो दाखवला होता, याचा अर्थ मी प्रणाली उचलून आणून दाखवली का? म्हणजे मी प्रणालीचं डिक्लेरेशन केलं होतं. डिक्लेरेशनचा अर्थ, ही व्यक्ती अशी दिसते, ताईने इमॅजिन केलं हीच माझी भाऊजय असणार. काय म्हणजे मराठीत शब्द सांगितला. ठीक आहे, हां ठीक आहे, भाऊजय ननन अशा मराठीत शब्द असतात. आणि त्या दोघांचं खूप भांडण होतं. मग माहिती आहे ना, आमच्याकडे वेगळा किस्सा आहे, कारण की आम्ही लांब लांब राहतो ना. जर सोबत राहत असतील तर माहिती आहे ना, मग हा आहे असू दे, म्हणजे भांडी बिंडी सगळी चेंबली असते माझ्या डोक्यात. आता आमचं बाळ पण आहे, त्याच्या 2-3 डोक्यात पडले असते. ठीक आहे, असं झालं असता किस्सा. पण लक्ष द्या बरं, मला म्हणण्याचा मुद्दा काय, नीट आहे का? डिक्लेरेशनच्या सिनारिओमध्ये मला खरं खरं सांगा, इथे ना मी त्या प्रणालीला घेऊन दाखवलंय का? नाही. याचाच अर्थ मी फक्त तिचा फोटो दाखवला, त्यावरनं ताईने अंदाज घेतला
की यासारखं फंक्शन आपल्या घरी येणार आहे. एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आहे, ठीक आहे. हा, मग आता नोटीस करा, याचाच अर्थ प्रिंटेफचा हा फंक्शनचा कॉल आहे, याचं डिक्लेरेशन कशाच्या आतमध्ये, stdio.h. आणि ते डिक्लेरेशन कसं लिहिलंय तुम्हाला दाखवतो. प्रिंटेफची रिटर्न व्हॅल्यू असते इंट, फंक्शनचं नाव काय आपल्या प्रिंटेफ, आणि त्याच्यामध्ये पहिला पॅरामीटर असतो कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार. हे जे डबल कोट असतं ना त्याला कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार म्हणतात. लक्षात ठेवा, सी मध्ये स्ट्रिंग नावाची कन्सेप्ट नाहीये, तर तो काय असतो, कॅर स्टार असतो. कॅर स्टार म्हणजे कॅरेक्टर पॉइंटर. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणाल डबल कोट जेव्हा आपण लिहितो ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की ही स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग बोलतात याला, पण सी ह्याला काय म्हणतं, कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार. आणि 3 डॉट म्हणजे याच्या सारखे डबल कोट सारखे कितीही डबल कोट वाली माणसं तू इथे किती पण लिही चालतील. इलिप्सेसचा अर्थ असा होतो एकापेक्षा जास्त कितीही वेळा तू असले डबल कोट वाली माणसं लिहू शकतोस. आता मला सगळ्यांनी सांगा, याचा अर्थ हा प्रिंटेफचं वर्णन आहे ना, म्हणजे प्रिंटेफचा फोटो आहे, पण मग प्रिंटेफची बॉडी कुठेतरी असणार आहे ना, हेच मला तुम्हाला सांगायचं. हे वर्णन कशामध्ये आहे सांगा, stdio.h च्या आतमध्ये, आणि याची बॉडी कशामध्ये, libc.so. मग मी असं बोलू का, प्री डिफाईन्ड फंक्शनची बॉडी, जी बॉडी म्हणजे काय, आपण असं काय बोलूया, बॉडी म्हणजे डेफिनेशन, बरोबर की नाही. डेफिनेशन कुठे रे याची, libc.so च्या आतमध्ये, आणि stdio.h च्या आतमध्ये काय सांगा, डिक्लेरेशन. मग तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, जर मी ह्याच्या पुढच्या लेक्चरला तुम्हाला विचारलं stdio.h च्या आतमध्ये या प्रिंटेफचा कोड आहे का, तर तुमचं आन्सर काय आलं पाहिजे, नाही. काय मग, डिक्लेरेशन आहे. मग ह्याचा कोड कुठे आहे, libc.so. आता मग एक काम करूया, याचा मला पाथ सांगा. पाथ चला, हा कुठे ठेवलाय, युजर स्लॅश इन्क्लूड स्लॅश stdio.h इथे ठेवलाय की नाही. तसाच याचा पाथ बघा. आता बोला, चला, स्लॅश युजर स्लॅश लिब. आता मी ह्याला आहे ना मुद्दाम लिनक्स फोल्डर बोलतो, ठीक आहे. जे तुमचं लिनक्सचा टाईप असतो ना, x86 वगैरे, त्या टाईपचं लिनक्सचं फोल्डर असतं, ठीक आहे. आणि याच्या आतमध्ये कुठली फाईल आहे, libc.so. हे दोन्ही पण मी लिनक्ससाठी सांगतोय, ठीक आहे. लिनक्स मशीनसाठी सांगतोय, आणि तुम्हाला लिनक्स मशीनसाठी हे काम येतं. विंडोजवर तसंही आपण इंटरनली जाऊन काही बघतच नाही, लोक क्लिक 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 करत बसतात, ठीक आहे. चलो, कळलं असेल हे सगळ्यांना stdio.h आणि याच्यातला फरक. हा, मग आता एक प्रश्न विचारतो, नीट आहे का. ह्या कोडमध्ये तुम्हाला किती फंक्शन्स दिसतात, हा लिहिलेला कोडमध्ये किती फंक्शन्स दिसतात, किती फंक्शन्स आहेत, एक की दोन, दोन फंक्शन वाले हात वर करा. किती लोकांना 2 फंक्शन दिसतात या कोडमध्ये, नाही त्याचं नाही म्हणत आहे, दिसतात म्हणजे इथे दिसतात ना ते. हा, ठीक आहे. किती फंक्शन दिसतात, 2. चला सांगा 2 फंक्शन. पहिलं कुठलं, मेन. मेन युजर डिफाईन्ड आहे की प्री डिफाईन्ड, युजर डिफाईन्ड का बोलतोय सांगा, कारण याची बॉडी आपण लिहिलंय. म्हणजे थोडक्यात मी तेच बोलतोय, आईने जी पनीरची भाजी बनवली ती भाजी बनवणारी आई होती, पण जो सुहाना मसाला वापरलाय तो प्री डिफाईन्ड होता. पटलंय ना एक्झाम्पल, मुलींना कळलं का तुम्हाला एक्झाम्पल, ठीक आहे. हा, मग चला, प्रिंटेफ पण एक काय फंक्शन आहे, पण ते युजर डिफाईन्ड आहे की प्री डिफाईन्ड. का प्री डिफाईन्ड बोलतोय, कारण याची बॉडी आपण लिहिलेली, मग कोणी लिहून दिली, सी प्रोग्रामिंगने स्वतः ऑलरेडी याची बॉडी लिहून दिली. कारण ते काय म्हटलं माहितीये का, अरे मित्रा, जर तू प्रिंटेफचा कोड लिहायला गेलास ना तर तू कधीच कोड नाही लिहिणार, कधीच नाही. आणि मी शपथ सांगतोय, तुम्हाला असं वाटत असेल प्रिंटेफचा कोड एवढा सोपा आहे, प्रिंटेफच्या आतमध्ये गेलात ना, एफ प्रिंटेफ नावाच्या वेगळ्या फंक्शनला कॉल आहे, तिथनं तुम्ही रिटर्न गेलात, त्याच्या आतमध्ये राईट नावाच्या सिस्टीम कॉलला कॉल आहे. आणि हा कोड 9,000 म्हणजे असं आपण पकडूया की 1,000 लाईनचा कोड आपल्याला दिसतोय, पण 1,000 लाईनच्या कोडमध्ये प्रत्येक फंक्शन जर पकडले ना तर हाच कोड 5-6 हजार लाईनपेक्षा जास्त होऊ शकतो, अख्खा प्रिंटेफचा कोड लिहायचा विचार केला तर. कळलं. पण दिसताना बघा ना, सुहाना मसाला कसा बनवलाय तो त्यांनाच माहिती, पण आपण काय करतोय, ते पॅकेट विकत घेऊन फक्त मसाला टाकतोय. याचा अर्थ याच्या मागचं दुःख आपल्याला माहित नाही, पण ते काय बोलतात, तुझं काम सोपं करण्यासाठी आम्ही काही गोष्टी ऑलरेडी लिहिल्या होत्या. आय होप सगळ्यांना कळत असेल प्रोग्रामिंग लँग्वेज कशा बनवल्या जातात. कळलं. मग आता एक वाक्य बोलू, जेव्हा तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकता तेव्हा ते कॉम्बिनेशन असतं 2 गोष्टींचं, युजर डिफाईन्ड आणि प्री डिफाईन्ड. कळलंय सगळ्यांना, ठीक आहे. चला नेक्स्ट वन बघा बरं. हे 2 मिनिटाचं काम होतं सांगणे, हे केवढ्या गोष्टी होत्या. आणि मी हे आधी पण शिकवलं होतं, फक्त इथे ना मी एक्झाम्पल वेगळं दिलं होतं. कोणाला आठवते का मी काय एक्झाम्पल दिलं होतं, हात वर करून सांगाल, हात वर करून. हा बोला.
सपोज आपला एक फ्रेंड येणार आहे, बरोबर, आठवते का? सांगा बरं काय एक्झाम्पल होतं. चला ह्यांना पण ऐकायला भेटेल सगळ्यांना. हे आपलं घर आहे, होम, हे माझं घर आहे, ठीक आहे, लक्ष द्या. आता आमच्या घरामध्ये आई, बाबा आणि मी आहे समजा, एक्झाम्पल नीट लक्ष द्या बरं का. आणि माझा एक मित्र आहे जो USA ला राहतोय, USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ठीक आहे, तिकडचा माणूस आहे. आता हा गोरा गोरा माणूस एकदम, ठीक आहे. आम्ही एका प्रोजेक्टवरती काम करत होतो कंपनीमध्ये, बरोबर की नाही, कंपनीमध्ये. मग मी इथनं काम करत होतो इंडियातनं, तो US मधनं काम करत होता. सो आमची ओळख झाली. तो काय म्हणला, मी इंडियामध्ये येणार आहे, मी एका दिवसासाठी 1-2 दिवसासाठी इंडियामध्ये येणार आहे, तर मी पुणेमध्ये 100% येणार आहे. पुणेमध्येच ऑफिस आहे, मी तिकडे व्हिजिट करणार आहे. आता तुम्ही नोटीस करा, तो एका दिवसासाठी पुण्यामध्ये येणार आहे. तर तो काय म्हणला, अरे शशी मला चांगले ना हॉटेल सजेस्ट करशील, चांगले हॉटेल जिथे मी 1 दिवसाचा स्टे करू शकतो. पण आपल्याकडे अतिथी देवो भव आहे. आपण त्याला काय म्हटलं, अरे हॉटेलवर राहण्यापेक्षा आमच्या घरी आहे, आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, तू ये, तुझ्या छान खाण्यापिण्याची सोय आम्ही करू, ठीक आहे. तू आमच्यासाठी मेहमान असणार आहे, म्हणजे पाहुणा असणार आहे, सो तू येऊ शकतो. आता नोटीस करा. पण आता सिनारिओ कसा झाला, हा व्यक्ती जेव्हा पुण्यात येतोय, त्याची फ्लाईट जेव्हा दुपारी लँड होणार आहे पुण्यामध्ये, समजा मुंबईवरनं, तो 3-4 वाजेपर्यंत आमच्या घरी येणार आहे. पण त्या दरम्यान मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर असणार आहे. नीट लक्ष ठेवा. तर मी घरामध्ये नाहीये. आता नोटीस करा, घराच्या दरवाजाच्या बाहेर जर हा माणूस उभा राहिला, म्हणजे हा माणूस इथे येऊन उभा राहिला, माझ्या आई वडिलांसाठी हा फॉरेनर असणार आहे, ते कधीच त्याला घरात नाही घेणार. ते म्हणा काय विकायला आलायस, म्हणजे कळते का, अरे नाही येत आमच्याकडे भांडी, जुनी भांडी नाही येत तुला द्यायला. नीट ऐका, म्हणजे आपले आई वडील ओळखीचा माणूस नसेल तर त्याला आतमध्ये घेतील का? नाही. मग मी ऑफिसला जाण्यापूर्वीच आईला एक सांगून गेलो होतो, आई हा मोबाईलमध्ये ह्याचा फोटो दाखवला. आणि आईला म्हटलं, असं मोबाईलमध्ये बघा याचा फोटो दाखवतोय, आई असा गोरा गोरा गोमटा माणूस आपल्या घरी येणार आहे, तर मी 5-6 वाजेपर्यंत ऑफिसवर येईल, तोपर्यंत त्याला घे, त्याला चहा वगैरे दे, जेवायला खावायला दे, त्याला काय हवं असेल ते दे गोष्टी. बघा आता नोटीस करा, मी आईला हा माणूस आणून दाखवला का? मी याचं डिक्लेरेशन केलं होतं. पण जेव्हा त्याची बॉडी येईल ना, तेव्हा त्या डेफिनेशनवरनं, डिक्लेरेशनवरनं ओळखलं जातं की ऑलरेडी हे फंक्शन आहे. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही कोडमध्ये जे काही लिहिता ना, त्या फंक्शनचं ऑलरेडी डिक्लेरेशन असलेलं पाहिजे. म्हणून प्रिंटेफचं डिक्लेरेशन कशात आहे? stdio.h मध्ये. पण याची बॉडी कुठे आहे? libc.so मध्ये. आता ना कोणालाच कन्फ्युजन नसेल असं मला वाटतं, की आहे अजूनही कन्फ्युजन. पक्का ना? सगळ्यांना कळलं? मग चला आता जाऊया पुढच्या पॉईंटला, ठीक आहे. अरे केवढं शिकवायला लागतं रे तुम्हाला, ठीक आहे. चला असो, बरं हे लिहिलोय आपण. आता याच्या ऐवजी मी एकच लाईन लिहितो. आता सांगा मला, मी तुम्हाला लिहून दाखवली होती लाईन, बोला पटापट. चला ही लाईन काढतो बरं का. हे बरं कळतंय का? ऐका, आजचं लेक्चर केलंय समजा, आणि काही लोक ह्याच्या पुढे कधीच लेक्चरला नाही आले, तर एक आयुष्यात एक तरी गोष्ट लक्षात ठेवा, stdio.h सगळीच्या सगळी लिहायलाच पाहिजे, याची गरज नाहीये. एवढं तरी लक्षात ठेवा, माझ्याकडनं ही तुम्हाला गिफ्ट असेल, ठीक आहे. लक्ष द्या. चला सांगा मग लाईन काय लिहायची. इंट printf कॉन्स्टंट कॅरेक्टर स्टार कॉमा इलिप्सेस. इलिप्सेस लक्षात ठेवा, किंवा 3 डॉट लक्षात ठेवा. इलिप्सेसचा अर्थ होतो मल्टिपल स्ट्रिंग लिहू शकतो, इलिप्सेस, ठीक आहे. आता बघा, मी हाच कोड आहे, सेम कोडला कंपाईल करतो बघा. cc program1.c. वॉर्निंग पण नाही आली, एरर पण नाही आली, काहीच नाही आली. याचा अर्थ stdio.h मधनं मला जे भेटत होतं तेच या लाईन मधनं भेटतंय. हे पटलंय सगळ्यांना, ठीक आहे. मग आता चला ह्याला रन करूया. ऐका, हे दिसलं आन्सर सगळ्यांना. आता ही a.out फाईल तयार झाली, सगळे पिक्चरमध्ये आहात ना. पण तुम्हाला माहिती आहे का, हा जेव्हा आपण कोड लिहितो ना, आणि हा कोड नंतर आपण जेव्हा कंपाईल करतो तेव्हा आपल्याला a.out नावाची फाईल बनते. चला लक्ष द्या, इथे मी तुम्हाला दाखवतो बघा. rm a.out बघा इथे बघा बरं, a.out नावाची फाईल आहे का रे? आता नाहीये. आता मी कंपाईल करतो कोड, नोटीस करा इथे बघा, ls करतो, a.out नावाची फाईल आले, आणि हीच फाईल माझी एक्झिक्युटेबल फाईल आहे, म्हणून मी हिला रन करू शकतो a.out ला. पण ऐका, सगळ्यांनी ऐका, ही फाईल a.out बनण्याच्या आधी सुद्धा 3 फाईल मध्ये बनतात. मग तुमच्या डोक्यात येतील की सर त्या 3 फाईल मला दिसत नाहीयेत, आणि या स्टेजला कंपायलेशनची स्टेज असं म्हणतात. मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा एक गोष्ट, कंपायलेशनच्या स्टेजेस या टूलचेनच्या टॉपिकमध्ये विचारल्या जातात. टूलचेन म्हणजे काय? जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारले जातात ना, तेव्हा तुम्हाला ते विचारले जातात. सीचा कोड कंपाईल केल्यानंतर a.out नावाची फाईल बनते, पण याच्या दरम्यान पण काहीतरी फाईल बनत असतील ना, मग त्या कशा काय बनतात, ठीक आहे. चला मग